कुणी लंका जाळली, कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. कुणी लंका जाळली, कशी सीता मिळाली, कुणी आणली संजीवनी, आई कुणाची अंजनी. रामाचा भक्त ऐसा, वाऱ्याचा पुत्र ऐसा, उडवी दाणा दाण, शत्रूची उडवी दाणा दाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. मारुती चुन्याचा, असे शहापुराचा, उग्र चेहऱ्याचा, गोंड्याच्या टोपीचा. हा मसूरचा हनुमान देखणा छान, होता दर्शन तयाचे लागते ध्यान. चाफळचा दास मारुती, मुद्रा भक्तीची, प्रताप मारुती, वीर मूर्ती शक्तीची. शिंगणवाडीच मंदिर उंच ते फार, बाल मारुती गोजिरा भक्ताधार. त्या उंब्रज गावी दिसे सानुले रूप, चांदीचे डोळे देवाचे भावती खूप. न्यायाच्या हक्कासाठी बजरंग हा राही पाठी, विजयाचे निशाण देई तो विजयाचे निशाण. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान, जय बल भीम जय जय श्रीराम. घोड्याच्या तोंडाची मूर्ती माझ गावाची, झाली समर्थांच्या हाती स्थापना त्याची. कृष्णकाठी बहे निसर्गाचं देण, श्रीरामासाठी धावले हनुमान. कौलारू मंदिर आणि वाहता ओढा, मन पाडळ्याला हो पडे भक्तांचा वेढा. सपाट दगडावर कोरली छान, आहे पार गावची मूर्ती ती लहान. आहे देऊळ सुंदर 32 शिराळा, तिथे सूर्यदेव येती हो दर्शनाला. आणाया रामराज त्या बजरंगाचा आज, करूया जय जयकार, गाऊया गोड मुखाने नाम. त्याच्या हृदयी सीताराम, बोला जय हनुमान.
सत्यचे हृदयी सीताराम बोला जय हनुमान. जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. जय बजरंग जय हनुमान जय बल भीम जय जय श्रीराम. कालचे महान मल्ल नरहर यांना चोरगे, त्याचप्रमाणे उपमहाराष्ट्र केसरी बबनराव काशीद, पुणे शहराचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आदरणीय गोपालदादा तिवारी, आमचे मार्गदर्शक आणि दादांच्या आणि आमच्या वडिलांचे समकालीन कुंजीर तालमीचे पहिले वाजता शंकरराव गायकवाड यांचे चिरंजीव वसंतराव गायकवाड तात्या, त्याचप्रमाणे आमचे चुलते या ठिकाणी दत्तात्रय नाना बराटे ही या कार्यक्रमासाठी उपस्थित आहेत. व्यासपीठावर आमचे मंगलदास बांदल, संदीप आप्पा भोंडवे, बाबासाहेब कांधारे, त्याचप्रमाणे विशालाप्पा कलाटे, सर्वच कुंजीर तालमीतील या ठिकाणी आज हा तालमीचा मेळावा भरल्यासारखा आजी माझी पैलवान आणि तसेच दत्तात्रय खाडे ज्यांचे मंडळी या ठिकाणी नगरसेवक होत्या, त्यांनी या प्रभागात दादांचं नाव देण्यासाठी त्यांचंही मोठं योगदान आहे. ते दाम्पत्य या ठिकाणी उपस्थित आहेत. मारणे परिवाराच्या वतीने मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. सर्वांचाच नामोल्लेख करत नाही आपण, सर्व आदरणीय आहात, वंदनीय आहात. मारणी परिवारावर आपलं मनापासून प्रेम आहे. महाराष्ट्र मंडळातले सुद्धा बरेच त्या ठिकाणी पैलवान आजी माझी या ठिकाणी उपस्थित आहेत, हुकुमचे आहेत, माझे परिवार आहे. आज या ठिकाणी मला अतिशय आनंद होतो की दादांचा जर जीवनपट पाहिला, अतिशय खडतर, कुठलीही कुस्तीला अनुकूल अशी सुविधा नसताना हा माणूस एक ऑलिम्पिक लेवलचा कुस्तीगीर होऊन गेला. हे सांगितलं तर अतिशयोक्ती वाटेल आपल्याला, परंतु ही परिस्थिती आहे, ही वस्तुस्थिती आहे. त्यांना तालमीचे पहिले वाजतात शंकरराव गायकवाड फाशीवाली ज्यांना म्हणायचे, खूप त्यांच्याकडनं त्यांनी कष्ट करून घेतले आणि दादांनी महाराष्ट्र केसरी स्पर्धा जी सुरू झाली आणि गदा द्यायचा कार्यक्रम जो सुरू झाला 61 साली, त्या पहिल्या आणि दुसऱ्या वर्षी सलग त्यांनी चॅम्पियनशिप मिळवलेली होती त्यांच्या गटात. तिसऱ्या वर्षी स्पर्धा झाली नाही, चौथ्या वर्षी परत स्पर्धा झाली 64ला दादा, आणि त्यांची कुस्ती आली पुण्यात ट्रायलला ऑलिम्पियन मारुती अण्णा आडकर यांच्याबरोबर. परंतु एका गुणाने त्यावेळेस ते गेले. परंतु इतक्या उंचीचे पैलवान, त्यावेळेस त्यांचं मला वाटतं लग्न झालं होतं. शामराव मारणेंनी मला तो किस्सा सांगितला की लग्न झाल्यानंतर पैलवानकी संपती, 8:30 वाजता पैलवानकी संपती, ही सगळ्या पैलवानांना माहिती आहे. परंतु काहीच पैलवान महाराष्ट्रातले असे आहेत की ते हिंद केसरी पदापर्यंत पोहोचले. चंबांना मुतनाळ असतील, त्यांचं सुद्धा लग्न झाल्यावर महाराष्ट्र केसरी झाले, हिंद केसरी झाले. असे अनेक उदाहरणे आहेत. पण पहिलं उदाहरण निवृत्तीदादा मारणे हे आपल्याला त्या ठिकाणी लक्षात घ्यावं लागेल. त्या कार्यक्रमाचं निमंत्रण द्यायला आम्ही केंद्रीय विमान वाहतूक राज्यमंत्री मुरलीधरांना मोळ यांच्याकडे गेलो आणि त्यांनी तात्काळ मान्यता दिली की आमचा परिवारही या पेशाशी संबंधित आहे. मला त्याबद्दल अतिशय कृतज्ञता आहे. माझा त्या खेळावर आणि माझी जडणघडण कुस्तीशी असल्यामुळं कुस्तीवर माझं प्रेम आहे. श्यामरावला आणि रामदासला म्हटले मी निश्चित या कार्यक्रमाला काही वेळ देणार आणि त्यांनी येण्याचे मान्य केले. आता ते थोड्याच वेळात या ठिकाणी येत आहे.
दादा मला एक या ठिकाणी सांगायचं, गुरुविषयी दादा आता आपल्याला मार्गदर्शन करतील, परंतु स्वामी काय गुरु भक्ती पितृवचन सेवापती याची विष्णूची महापूजा अनुभव नाही पूजा सत्य बोल मुखे दुःखी अनेकांचे दुःखी निश्चयाचे बळ तुका म्हणायची. म्हणजे तुम्ही जर तुमचा संकल्प चांगला असेल आणि निश्चय असेल तर त्याच्या बळ निश्चित पाठीशी तुमचं येतं. दादांच्या जीवनपटाकडे पाहिल्यावर अनेक त्या ठिकाणी अभंग अनेक संतांचे या ठिकाणी आपल्याला थोडेसे लक्षात येतात. गुरु हा संत कोणीचा राजा, गुरु हा प्राण विसावा माझा, गुरु विन देव तुझ्या पाहता नाही त्रिलोकी असं माऊली म्हणतात. गुरूंचं या अभंगामध्ये 19 वेळा वर्णन आलेलं आहे गुरु ह्या शब्दात माऊलींनी केलेलं. असं हे गुरु या ठिकाणी पुण्याचे जे काही पॅटर्नमध्ये तालमी त्या काळी होत्या त्यातले काही मल्ल जे ऑलिम्पिकला गेले. त्याच्यात मगाशी मी मारुती अण्णा आडकर यांचा उल्लेख केला की ज्यांची दादांबरोबर त्या काळी कुस्ती झाली होती. ती म्हणले मी निश्चित या कार्यक्रमासाठी आवर्जून येणार आहे. थोड्याच वेळात ते सुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित राहतील. त्यांचं माझं बोलणं झालेलं आहे. दादांच्या जीवनाविषयी माझे वडील आणि हे समकालीन, परंतु दादा त्यांना खोटं बोललेला दोघांना आवडत नव्हतं म्हणून त्यांची मैत्री शेवटपर्यंत टिकली. दोघंही अतिशय रागीट स्वभावाचे. तालमीत आता ही पोरं सगळे आमचे उपमहाराष्ट्र केसरी सगळे तालमीतली पोरं बसतील, पण ही लोक आत आली जे ते ज्याच्या ठिकाणी लावून बसायची इतकी सिस्टम दराला होता या लोकांना शेवटपर्यंत. तालमीत काही गोष्टी थोड्याशा इकडे तिकडे झाल्या, परंतु माझ्या त्या थोडा जो काही सहवास मला त्यांचा नंतरच्या काळात लाभला तर कुठल्याही चुकीच्या गोष्टी तालमीत मी होऊ दिल्या नाहीत. पण दादांनी काही ज्या सूचना केल्या तालमीला एक पाण्याची टाकी पाहिजे नका सांगू म्हणलं दादा मी करतो जे काय करायचं. खरं तर कुंजीर तालमीचा इतिहास फार मोठा आहे. वैकुंठवासी वाचताच पहिले म्हणजे शंकरराव गायकवाड वाचतात. पुण्यात त्यांना फाशीवाले म्हणायचे, कारण फास त्यांचा डाव पॅटर्न होता. त्यांच्या हातून कुणी सुटत नव्हतं म्हणून त्यांना फाशीवाले म्हणायचे. आणि त्यांनी पुण्यातल्या जो तालमीचा इतिहास आहे त्यात सर्वात श्रीमंत वस्ताद म्हणून त्यांचा उल्लेख केला. परंतु या कुस्तीच्या वेळापासून त्यांनी सर्वस्व त्या घालवलं त्यांचं. म्हणजे पण कुस्तीसाठी त्यांनी शेवटपर्यंत वाहून घेतलं. त्याच्यानंतर त्यांचे वस्ताद रांगड्या छातीला रंग तांबड्या मातीचा दंड थोपटुनी पाय रोवुनी मल्लौभा दंगलीत लढवय्यांच्या पैलवान हा जातीचा काळीज भेदुनी जाते ललकारी नभा ऊन दंग पिळदार अंग घामात नाऊ दे अन त्याच यशाचा हा नसा नसा गुण वाहू दे. लागे हे उधाण चैतन्याचे घुमते हे गाणे एकजूट अन सत्याचे अमेळ शक्ती युक्तीचा अभिमान संस्कृतीचा आधार सोबतीला रे बजरंग भक्ती
देवा नजरेत धार जळता निखार अंधार पेटू दे रगमन गटात धग ही उरात हुंकार गरजू दे उघडून लाभ हर एक डाव धुमशान रंगू दे मजबूत पकड बिळख्यात जखड आव्हान संपू दे खरा हिरो तो असतो जो लोकांना पायावर उभं करतो. हात तुझा खे हाती तुझ तुझा रे साथी पायात तू बांधून घे क्षण सारे टाक काळावर माती नशीब कोरून हाती पाऊल घे जिंकायचे रण सारे काळ्या नभाचा तू ध्रुव तारा पिऊन घेणे अंधार सारा उठ रे चल रे उड रे झेप घे वटुनी बळ सारे वाट पाहू दे काही दिशा थांबायचं नाही लढत जा थांबायचं नाही तोडून भीतीची बंधन तू घे धाव आज तुझ माहेरी कुशीत स्वप्नाला उरी घे पाखरा रे चल झेप तू घे जिद्दीची आन सार उचलून आसमान घेऊन ये घरी रे तुझीच बोली तुझीच गाथा तुझ्या यशाचा तूच विधाता उठ रे चल रे उड रे झेप घे कर निश्चय विण सारे वाट पाहू दे नाही दिशा थांबायचं नाही रे थांबायचं नाही रे थांबायचं नाही. त्या मारणे वस्तांच्या नामकरणाच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने पुण्यातील सर्वच आमच्या कुंजीर तालमीवरती प्रेम करणारे आपण सगळे मायबाप मंडळी या ठिकाणी उपस्थित झालेला कार्यकर्त्यांनी सर्वांचा सत्कार केलेला आहे. विशेष करून ज्यांची उपस्थिती या ठिकाणी प्रार्थनीय आहे. काही वेळामध्ये
या कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा देण्यासाठी जे उपस्थित राहणार आहे ते या शहराचे माजी महापौर, तुम्ही सगळ्यांनी त्यांच्यावर आतोनात प्रेम केलं आणि लोकसभेचा उमेदवार ते लोकसभेचा खासदार पुण्याचा असा प्रवास तुमच्या सगळ्यांच्या मायबापांच्या आशीर्वादाने झाला। ते राज्यमंत्री केंद्रातील आदरणीय मुरलीअण्णा उपस्थित होणार आहे, ज्यांचा चेहरा पाहिला की पुण्याची ओळख आणि पुणे पाहिले की ज्यांचा चेहरा आठवतो, या पुण्याचे माजी आमदार आदरणीय उल्हास दादा या ठिकाणी उपस्थित आहे। तुम्ही सगळ्यांनी ज्या कुटुंबावरती प्रेम केलं, ज्या कुटुंबाने या पुण्याचा इतिहास ज्वाजल्य असा इतिहास जपण्याचं काम केलं आणि जी परंपरा खंडित न करता ही परंपरा जोपासण्याचं ज्यांनी काम केलं ते सिद्धार्थ दादा, आपण या कार्यक्रमाला आमच्या वस्तादांचं नाव देण्यासाठी तुम्ही खूप आग्रही होता, अनेक नगरसेवक सुद्धा होते, म्हणून मी तुमचं मनापासून या ठिकाणी कौतुक करतो। उपस्थितांच्या मध्ये पहिली ओळख तुम्ही पहा, या बाजूला मारुती आडकर म्हणजे एक नामवंत पैलवान, दुसरे ज्यांच्या वडिलांनी अनेक पैलवान घडवले ते गायकवाड वस्ताद, तिसरे वारकरी बी आणि धारकरी बी आहे आणि त्यांच्या कार्यकालामध्ये दीपक भाऊ सगळ्यात जास्त निधी मुळशीमध्ये मिळला। सायकल ट्रेक झाला 4-5 हजार कोटीचा, एक तर नशिबान आमदार जन्माला आला, ते नशीब आहे ते शंकर भाऊ इथं उपस्थित आहे। दीपक भाऊंच्या बाबतीत तुम्ही सगळे जण साक्षीदार आहे। प्रतिकूल परिस्थितीवर मात करून काळाच्या छाताडावर जी माणसं उभी राहतात ना, पुण्यामध्ये कुणाचं नाव घेतलं जाईल तर आदरणीय दीपक भाऊ आमचे उपस्थित आहे। लाल मातीतला रांगडा पैलवान आहे, निंबाळकर तालमीत गेला दीपक भाऊंचा एक वेगळाच बोल आहे आणि सगळ्यांना मदत करणारा माणूस। त्याच्या पलीकडे गेला तो माणूस, आता त्यांची ओळख सांगितली, नरहरी चोरगे असा माणूस होता, असा पैलवान होता की पाहिला लोकांची त्या ठिकाणी तुडुंब गर्दी व्हायची। सहज मी त्यांच्या हातात हात दिला, एखाद्या लोखंडाच्या हातात हात ठेवा असं त्या ठिकाणी त्यांचं अजून शरीर आहे, असा जातीवंत पैलवान आणि वस्ताद आदरणीय नरहरी चोरगे साहेब आपण उपस्थित आहे। त्यांच्या शेजारी गोपाळदादा म्हणजे काँग्रेस आणि काँग्रेस म्हणजे गोपाळदादा। आम्ही पूर्वी पाहिलं झालं कुंदीरमध्ये आमचे बाबा भाऊ घेऊन यायचे त्यांना, तर काँग्रेसचा चेहरा म्हणजे गोपाळदादा, पण चांगलं पैलवानांच्यावर प्रेम करणारा माणूस आहे गोपाळदादा। तुम्ही आला, तुमचंही मनापासून कौतुक। आणि शेजारी ते काय मुळशीचे सभापती आहेत, त्यांची 5 बोटं तुपात आहेत, तालमीमुळे ते सभापती झाले, ते बाबा भाऊ आपण उपस्थित आहे। पाठीमागं सगळे रथी महारथी जे नगरसेवक आहेत, ज्यांनी आमच्या मान्यवस्तांचं नाव देण्यासाठी आमच्या राम आणि श्यामवर ज्यांनी आपणच प्रेम केलं, ती सगळी मंडळी नगरसेवक मंडळी। माणूस नेहमी म्हणतो बापाची चप्पल पोराच्या पायात आले की आपण रिटायरमेंट व्हावं। दत्ताभाऊ तुम्ही खाली बसलाय, तुमची चिरंजीव इकडे आहे, बरं वाटतं की पोराच्या हातामध्ये सूत्र देऊन टाकली, बाबा बघ तुझं तू चांगला आहे, चिरंजीव तुमचा उपस्थित आहे। मागं सगळे रथी महारथी आहेत, सगळे पैलवान आहे आणि आज हा कार्यक्रम एवढा वैविध्यमान होतोय, एक चांगुलपणाची गोष्ट आहे। आज भाजपचा काळ आहे दीपक भाऊ, चांगला आहे, पण या भाजपच्या काळामध्ये सुद्धा एका पैलवानाचं योगदान आहे। 1925 साली साळूबाई मोहित्यांच्या वाड्यामध्ये ज्यांनी संघाची स्थापना केली, या 7 भावंडांचं एक लाल मातीचा पैलवान म्हणजे डॉक्टर हेडगेवार। डॉक्टर हेडगेवार नसते तर यात शिकून आले नसते, म्हणजे पैलवान किती दूरदृष्टी असतो ते डॉक्टर हेडगेवारांचे सगळे अनुयायी आणि भाजपची सगळी मंडळी फिरत आहेत। पण या फिरण्या पाठीमागं एका पैलवानाने जी संघटना आज जगामध्ये त्या संघटनेचं नाव घेतलं जातं, त्या संघटनेचा प्रमुख हा एक लाल मातीतील रांगडा पैलवान होता, याचं एक द्योतक आहे। आज सगळे भाजपची मंडळी त्या ठिकाणी प्रत्येक क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आणि त्याचाच परिपाक म्हणून आमचं मुरलीअण्णा सुद्धा तुमच्या मायबापांनी तुम्ही सगळ्यांनी त्यांना निवडून दिलं आणि ते सुद्धा आज पुण्याचं नेतृत्व करत आहे। एक वैभवशाली परंपरा पुण्याला आहे आणि त्या परंपरेमध्ये पुण्याचा पहिला उपमहापौर पैलवान कोण झाला असेल, तुम्ही पुन्हा प्रेम केला असेल, पुण्याच्या मनात नसताना सुद्धा पुढाऱ्यांना सुद्धा त्या ठिकाणी उपमहापौर करावं लागलं, ते दीपक भाऊ तुम्ही पहिल्यांदा पैलवानकीची सुरुवात केली। कारण एवढं सोपं नाही पैलवान असं मानत नाही, बळजबरी नाही का, पण मानावं लागतंय, कारण लोकांचा रेटा आहे, लोकांचं प्रेम आहे आणि सातत्याने त्या ठिकाणी आज मुलांना घेऊन सुद्धा लोकशाहीमध्ये निवडून येणारा माणूस म्हणजे आमचे दीपक भाऊ आहे। आणि दुसरा महापौर ज्यांनी तुम्ही सगळ्यांनी प्रेम केलं, मुळशीच्या खोऱ्यामध्ये ज्याची परंपरा लाल मातीची आहे, त्या ठिकाणी मामासाहेब मोहळदला आपण विसरू शकत नाही।
ज्या मामासाहेबांनी पुण्याचं कारभारी म्हणून काम केलं त्यांच्याच घरातल्या मुरली अण्णाला तुम्ही सगळ्यांनी महापौर केलं. दुसरा महापौर पहिलवान ज्या ठिकाणी झाला तो म्हणजे मुरली अण्णा झाला. हे पहिलवानकीचं द्योतक आहे. आणि म्हणून आज आपण सगळे मायबाप मंडळी पुण्यामध्ये आल्याच्या नंतर आज ज्या पद्धतीने आपण आमच्या मारणे वासवांचं नाव दिलेलं आहे, मारणे वासवांची परंपरा ही उज्ज्वल आहे, यशस्वी आहे. आज सगळी मंडळी दिसत आहे. आज आमचे रमेश मंडळी असते एक वेगळा माणूस असतो, आमचा कुंजीर तालुक्यातला माणूस. एकदा निघाला तर लोक सगळी बघायची, अरे रमेश भाऊ आला, रमेश भाऊ आला, रमेश भाऊ आला. आज तात्पर्य रमेश भाऊ नाही आहे, रमेश भाऊ सारखा आमदार या महाराष्ट्राने पाहिला. ज्या वक्तृत्वाने त्या ठिकाणी महाराष्ट्राला भुरळ घातली त्या राज ठाकरे साहेबांना सुद्धा आमच्या रमेश भाऊंचं त्या ठिकाणी महत्व पाडायला लागलं. आणि रमेश भाऊ आमचा सभापती त्या ठिकाणी सभापती आणि नंतर आमदार झाला. कुंजीर तालुक्याला अनेक पोरे दिले, अनेक त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीचे पुण्याच्या कारभारी असतील, आमदार असतील, ही सगळी मंडळी आमदार आणि खासदारापर्यंत सगळी पहिल्या क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी जे वैभव उभं केलेलं आहे ते वैभव या ठिकाणी आमच्या पहिलवान मंडळींनी केलेलं आहे. आज कुंजीर तालुक्याच्या एका अग्रेसर आणि सर्वांना मोठं करणाऱ्या पहिलवानांना म्हणजे आदरणीय मारणे वासवांचं जे नाव तुम्ही सगळ्या आज नगरसेवक ही सगळी मंडळी आहेत, मी मनापासून तुमची कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही एकाचं स्मरण ठेवून आज एका पहिलवानाला नाव देण्यासाठी काम केलं. मी मनापासून तुमचं सर्वांचं स्वागत करतो. आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने आमच्या राम आणि श्याम, कारण ही मुलं सुद्धा खूप सात्विक आहे, हे अत्यंत मवाळ आहे. आणि म्हणून आपण नेहमी म्हणतो की मातीचे मार्दव सांगे कुंभाची लवलव. त्या ठिकाणी माती चांगली असेल तर पीक चांगलं येतं. त्याचप्रमाणे दोन्ही मुलं समाज राष्ट्रामध्ये काम करताय आणि तुम्ही सगळ्या पुण्यनगरीतील नगरसेवकांनी त्यांचा आदर सत्कार करण्यासाठी त्यांच्या वडिलांचं नाव या कथाला दिलेलं आहे. तुमचं मनापासून कौतुक करतो. आणि आजच्या या गोड कार्यक्रमाला आपण सगळी मायबाप मंडळी खरं तर आलेला त्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो. आणि मी माझ्या भाषणाला त्या ठिकाणी थांबवणार आहे. छत्रपतीच्या नावाने आपण 2 घोषणा द्यायच्या. ज्या भूमीमध्ये ज्या छत्रपतीने या ठिकाणी याचं पुनवडीचं त्या ठिकाणी पुणे केलं आणि जिथं राजमाता जिजाऊंनी या गाढवाचा नांगर फिरवला असताना सोन्याचा नांगर फिरवला, त्याची चुणूक आपल्याला त्या ठिकाणी राहिली पाहिजे. इतिहास हा पुस्तकाप्रमाणे आहे. इतिहासाची पानं चालत असताना इतिहास घडवण्याची हिंमत आपल्यामध्ये राहिली पाहिजे. आणि म्हणून मी विशेष कौतुक या ठिकाणी आदरणीय काकासाहेब पवार या ठिकाणी ऑलिम्पिक वीराला आपल्याही मनापासून अर्जुन पुरस्कार विजेते आपल्याही मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. आणि ज्यांना ज्यांना परमेश्वराने हात दिला तेवढे हात वर करून छत्रपतीच्या नावाने आपण घोषणा देऊ आणि मी माझं भाषण त्या ठिकाणी संपवणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज की. अरे काय काय तुमचा आवाज पुणेकरी का कोण आहे? जरा ज्याला 2-2 हात आहेत ना त्याने जरा हात वर करा. आणि इकडलं नाही बघा काय छत्रपतीमुळे तुम्ही आहे, तुमच्यामुळे छत्रपती थोडे आहे. काय हात जोरात जरा. छत्रपती शिवाजी महाराज की. छत्रपती संभाजी महाराज की. हर 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 हर. धन्यवाद धन्यवाद. पैलवानकीची परंपरा जपणाऱ्या वस्ताद निवृत्ती मारणे यांच्या स्मरणार्थ या पथाला नाव देण्याचा संकल्प या भागातील नगरसेवकांनी केला. ज्योत्स्नाताई असतील, खाडेताई असतील, सिद्धार्थ असेल, या सगळ्यांच्या प्रयत्नातून आज या पद विभागाच्या माध्यमातून हा संकल्प आपल्या पुणेकरांना सादर करण्याचा प्रयत्न ह्या मंडळींनी केलेला आहे. या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेल्या आमच्या सगळ्यांचे मार्गदर्शक आदरणीय उल्हासदादा पवार, आदरणीय आमदार सिद्धार्थ शिरोळे, आदरणीय आमदार शंकरभाऊ मांडेकर, वस्ताद मारुती अडकर, संदीपजी भोंडवे, काका पवार, बाबा कंदारे, आदरणीय वस्ताद गायकवाड, श्रीकृष्ण बराटे, व्यासपीठावरती उपस्थित असलेले सर्व महाराष्ट्र केसरी, हिंद केसरी सर्व पैलवान, या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले सगळे मान्यवर बंधू भगिनी, या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक रामदास मारणे, श्याम मारणे, त्यांचे सर्व सहकारी, उपस्थित माझ्या माता भगिनी आणि युवा मित्र,
निवृत्ती. ज्ञानेश्वरांच्या मोठ्या भावाचं नाव निवृत्ती. आणि ज्ञानेश्वर माऊली निवृत्तीनाथ महाराजांविषयी काय म्हणतात? निवृत्ती आचार, निवृत्ती विचार, निवृत्तीच सार आयुष्याचा. रामकृष्ण हरी जय जय, गोविंद मुरारी, गोविंद मुरारी जय जय, गोविंद मुरारी. मंगलदासजी, ही निवृत्तीनाथांची परंपरा जपण्याचा प्रयत्न आपण या ठिकाणी करू. कुठलंही काम मनावरती जर घेतलं तर ते करून दाखवण्याची क्षमता आमच्या भागातील पुणे शहरातील नगरसेवकांची निश्चितपणे आहे. का गोपाळ दादा? या ठिकाणी पैलवान नरहरी चोरग्यांचा उल्लेख करण्यात आला की खऱ्या अर्थानं या पुणे शहराच्या लाल मातीला एक वेगळं वळण देण्याचं काम नरहरी चोरगे पैलवान असतील, हिरामन बनकर असतील, या सगळ्यांच्या माध्यमातून पुण्याची एक वेगळी ओळख पैलवान मंडळीच्या माध्यमातून करण्यात. पैलवान भरपूर झालेले आपल्याकडे, परंतु जो लाल मातीशी प्रामाणिक राहतो ना, तो आपल्या आयुष्याचं जीवन चांगल्या पद्धतीने जगू शकतो, हा माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा विश्वास आहे. मला आठवतंय की मी 6वीला असताना महाराष्ट्र मंडळमध्ये गेलो आणि मारडे तर त्या ठिकाणी आम्हाला प्रशिक्षक होते. 2 वर्ष त्या ठिकाणी खूप मेहनत केल्यानंतर 7वीला मला आठवतंय की एका दिवसात 6 कुस्त्या मी मारल्या आणि मी आंतरशालेय स्पर्धेमध्ये पहिला आलो. त्यावेळी माझं वजन होतं 35 किलो. या सगळ्या गोष्टीचा आठवणी आल्यानंतर सर तर खऱ्या अर्थानं म्हणजे आम्ही त्यांना सर म्हणायचं महाराजांना, कारण आमच्या वस्तात होते ना ते. जरी नातं असलं कारण आमच्या वडिलांच्या बहिणीचे ते मिस्टर, एवढं आमचं जवळचं नातं, परंतु आम्ही नातं कधीच दाखवलं नाही. गुरु शिष्याचं नातं जपण्याचा प्रयत्न आम्ही आमच्या आयुष्यामध्ये केला. परंतु मला आठवतं की खाशाबा जाधव इतकेच मजबूत मल्ल म्हणून त्यांची ओळख ही संदीप होती त्या ठिकाणी. आणि मला वाटतं की त्यांना जर आंतरराष्ट्रीय स्पर्धेमध्ये उतरवलं गेलं असतं तर आज खाशाबा जाधव इतकंच नाव मारणे सराचं झाल्याशिवाय राहणार नाही. इतके डाव चांगले यायचे. सराव कशा पद्धतीने पैलवानांनी करायला पाहिजे, कशा पद्धतीने कुस्ती करायला पाहिजे, हे शिकवण देण्याचं काम मारणे सरांनी आपल्या आयुष्यामध्ये कुंजर तालमीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये केलं. पैलवान कुठल्याही तालमीतले असलं, परंतु तो लाल मातीशी प्रामाणिक असणं खूप गरजेचं आहे. जसं बांधर पैलवानाने सांगितलं की पैलवानाची परंपरा या ठिकाणी जगवत असताना मुरली अण्णा मोळ हे पुण्याचे लोकसभेचे उमेदवार असताना संपूर्ण महाराष्ट्रातनं पैलवान लोक त्यांच्या प्रचाराला या ठिकाणी पुणे शहरामध्ये दादा आले. आणि खऱ्या अर्थानं या पैलवान घराण्यातील लोकांचं जे मतदान असेल ते 1 लाख असेल. या पुणे जिल्ह्यामध्ये, पुणे शहरामध्ये आहे ना, शहरामध्ये लोक किती मोठ्या प्रमाणामध्ये राहायला आले तुम्हाला माहिती आहे. एवढ्या प्रेमानं मुरली अण्णाला मतदान केलं. अरे मुरली अण्णा आपल्या पुण्याचे खासदार झाले. म्हणजे पैलवान मंडळींनी जर एखादा संकल्प आपल्या जीवनामध्ये केला तर पाहिजे ते परिवर्तन ही पैलवान मंडळी आपल्या आयुष्यामध्ये, समाजामध्ये घडवू शकतात, असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार. नगरसेवक निवडून आल्यानंतर नक्की आपण आपल्या भागामध्ये काय काम करायचं या विचारामध्ये काही नगरसेवक 5 वर्ष घालवतात काय सिद्धार्थ. परंतु या मंडळींनी या भागामध्ये मारणे सरांचं नाव देऊन आपल्या आयुष्यातील एक महत्वाचा पाया रचला असं म्हटलं काही चुकीचं ठरणार. कारण की नगरसेवकाला समजलं पाहिजे ना की काय करतोय समाजाकरता, मी कुणाचं नाव घेतोय. हल्ली घरच्या लोकांची नावं देण्याची प्रथा आपल्या महानगरपालिकेमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये निर्माण झाली. तर ही प्रथा कुठेतरी बदलण्याचा प्रयत्न आपण करायला पाहिजे. काम आहे ना त्याचं नाव निश्चितपणे तुम्ही दिलं पाहिजे. आणि या कामाच्या परंपरेतून आपली ओळख निर्माण करण्याचा प्रयत्न नगरसेवकांनी निश्चितपणे करायला पाहिजे. आणि सिद्धार्थ सारखा एक चांगला मुलगा या भागातील आमदार आहे आणि मला विश्वास आहे की
शिवाजीनगरच्या विकासामध्ये सिद्धार्थचा आणि शिवाजीचा हा मोठा वाटा आहे, कारण ते चांगल्या पद्धतीचं काम समाजामध्ये सातत्याने करत असतात. रामदास आणि श्यामचा उल्लेख करणं खूप गरजेचं आहे की दोन्ही मुलं आपल्या आयुष्यामध्ये सामाजिक बांधिलकी जपण्याचा प्रयत्न 30-30 वर्ष या मुलांनी केलेला आहे. आणि मला आठवतं की रामदासला 20 वर्षापूर्वी ऑल इंडियाचा युथचा एक पुरस्कार मिळाला होता की सामाजिक कार्याबद्दल. म्हणजे तेव्हापासून तो काम करतोय. श्यामाची ओळख तर सर्वसामान्यामधला श्याम आहे. आणि जसं यांनी सांगितलं, हे राम श्यामची जी जोडी आहे ना, ती समाजाच्या परिवर्तनामध्ये काम करण्याचं मनापासून काम करणारी ही जोडी आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार. तर आता या जोडीला निश्चितपणे तुम्ही आशीर्वाद द्या. आणि दादा हे राजकीय जरी असले, ज्ञानेश्वर माऊलीचा आध्यात्मिक अभ्यास जो वेगळा दादांचा आपल्या जीवनामध्ये आहे, आणि ज्ञानेश्वरीवरती जे निवेदन दादा करतात ते खूप ऐकण्यासारखं आहे. आणि दादांचं मार्गदर्शन आम्हाला पहिल्यापासून लहानपणापासून काँग्रेसमध्ये असल्यापासून लाभलं. परंतु दादा कधी प्रसिद्धीच्या पाठीमागे लागले नाही. चांगला कार्यक्रम असेल तर आम्ही मुद्दाम त्या कार्यक्रमावर जायचो की आपल्या दादांचं भाषण ऐकायचं, दादा काय बोलतात ते आपल्याला ऐकायचं, आणि दादांपासून आपल्याला काय मिळतंय हा प्रयत्न आम्ही आमच्या जीवनामध्ये करण्याचा दादा प्रयत्न केला. आणि तुमच्या बोलण्यामुळे, तुमच्या गोड भाषेमुळे आम्हाला देखील 2 गोड शब्द बोलण्याची संधी जीवनामध्ये मिळाली, याचा मला सार्थ अभिमान झाला. म्हणून जीवनामध्ये ही पैलवान मंडळी खूप प्रेमळ असतात. त्यांचा सहवास जर आपल्याला जीवनामध्ये लाभला झाला, तुम्हाला तर लाभलेलाच आहे. म्हणजे आज सगळ्या पैलवानांना बघितल्यावरती ऊर भरून आलं. आणि मला माझं लहानपण आठवलं की जरा आपण चांदणीमध्ये असताना अशी पैलवान मंडळी असायची. कारण माझे चुलते देखील खूप मोठे पैलवान होते, पैलवान बबनराव मानकर. मग त्यांचे या पुणे शहरामध्ये 1953 च्या आधी कुस्त्या झाल्या. मग श्रीराम माऊलींबरोबर झाली असेल, बाळू डोंगऱ्यांबरोबर झाल्या असेल, शंभूराम बोक्यांबरोबर झाल्या असेल, नाशिकला बऱ्याच कुस्त्या त्यांच्या झाल्या. आणि खूप मोठे पैलवान होते, याचा आम्हाला निश्चितपणे सार्थ अभिमान आहे. आणि ते आल्यामुळे या पुण्यामध्ये आम्ही मानकर राहिलो, याचा सार्थ अभिमान आम्हाला निश्चित. चोरगे पैलवानांना सगळं माहिती इतिहास मानकरांना. आणि या ठिकाणी आडकर पैलवान आहेत, राक्षे पैलवान आहेत, मराठे पैलवान आहेत, सगळे जण आहेत. ते नाव कोणाचं घेतं राहून गेलं असेल तर मी माफी मागतो आमची. कारण की प्रत्येक पैलवानानं आपल्या जीवनामध्ये काहीतरी कर्तृत्व केलेलं आहे, आणि त्या कर्तृत्वावरच आपल्या जीवनामध्ये मोठं झालेलं आहे. आणि पैलवान नावाच्या पुढं पैलवान येणे खूप सोपं नाही, लक्षात घ्या. त्याच्या पाठीमागे खूप कष्टाची परंपरा आहे, आणि ती परंपरा टिकवण्याचा प्रयत्न या पैलवान मंडळींनी आपल्या आयुष्यामध्ये केलेला आहे. मी त्या सगळ्यांना मनापासून नमस्कार करतो. मी अधिक काय बोलणार नाही, परंतु हा नामकरण जो सोहळा आहे तो समाजाच्या जीवनाला कुठेतरी दिशा देणारा सोहळा आहे असं म्हटलं तरी काही चुकीचं ठरणार नाही. कारण की अशा वस्तादांची परंपरा जपण्याचा प्रयत्न पुणे महानगरपालिकेने या ठिकाणी केलाय. एकबोटेताईने केलंय, खाडेताईने केलंय, रवी देखील त्यांच्याबरोबर या ठिकाणी आहे. सगळ्या मिळून दत्ताभाऊ आमचे आहेत खाडे या ठिकाणी. दत्ताभाऊने देखील या परिसरामध्ये नगरसेवक असताना खूप चांगलं काम केलं. आता त्यांचा मुलगा या ठिकाणी काम करतो. म्हणजे काम करणारी मंडळी आहे, जी टीमचं काम करणारी. पक्ष कुठला जरी असला तरी माणुसकीचं नातं जपण्याचं काम यांनी आपल्या आयुष्यामध्ये केलेलं आहे, याचा आनंद निश्चितपणे आहे. मी पुनश्च एकदा या नगरसेवकांना मनापासून धन्यवाद देतो. आणि या नामकरण सोहळ्यासाठी आपले खासदार, देशाचे राज्यमंत्री अण्णा या ठिकाणी येत आहेत. त्याचं आपण चांगल्या पद्धतीने स्वागत करूया. आणि अण्णांच्या हस्ते या समारोहाचं उद्घाटन होत आहे. याला देखील एक विशेष महत्व आहे, कारण काही पैलवानाच्या हातला सोहळा साजरा होतोय, याचं महत्व निश्चितपणे नाही. पुनश्च एकदा श्याम आणि रामला मी मनापासून धन्यवाद देतो की आपण एवढ्या सगळ्या पैलवान मंडळींना एकत्रित आणण्याचं काम या ठिकाणी केले. आणि असंच प्रेम समाजावरती करण्याचा प्रयत्न तुम्ही तुमच्या आयुष्यामध्ये करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद भाऊ. आणि खऱ्या अर्थानं मानकर परिवार पुण्यात येऊन स्थायिक झालं ते बबनराव मानकर यांचे फार मोठी पुण्य आहे. जी जुनी लोक आहेत, म्हणजे 70 ते 80 वयाची, त्यांना सर्व इतिहास माहिती आहे. परंतु भाऊ, आपलं जे कुस्तीवरती पुत्रवत प्रेम आहे
ते प्रेम असंच सदैव चिरकाल राहावं हीच बजरंग बलीचरणी प्रार्थना करतो. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी 1972 चे ऑलिम्पिकवीर मारुती आडकर अण्णा यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपल्या मित्राचे 4 आठवणी या समाजाला सांगावं. 72 मिनिट ऑलिम्पिक या ठिकाणी स्पर्धेमध्ये आपल्या भारताचं प्रतिनिधित्व केलं आहे. मला एक अभिमानाने सांगायचं आहे, मी माझं नाव जरी सांगितलं असेल पण 1964ला पहिली कुस्ती झाली असेल ती मांडेबरोबर झालेली. शिवाजी मराठा हायस्कूलला या स्पर्धा झाल्या होत्या. आणि त्या स्पर्धामध्ये महाराष्ट्र राज्य कुस्ती केलीचं केसरीचं अधिवेशन अमरावती या ठिकाणी होणार होतं. आणि त्या ठिकाणी निवड चाचणी स्पर्धा होणार होती. आणि त्या निवड चाचणी स्पर्धेमध्ये माझी आणि मारण्याची कुस्ती आली. या कुस्तीमध्ये 9 मिनिटं कुस्ती झाली आणि मी पॉईंटवर गेलो. यापुढे आमचे मित्र मराठे यांनी उल्लेख केला होता की खरंच ते ऑलिम्पिकचे पैलवान झाले असते. आणि खरोखरच अजून मी जे ऑलिम्पिकला गेलो की त्या माणसांच्या अनुभवाने मी ऑलिम्पिकपर्यंत गेलो. एवढे बोलून मी माझं भाषण संपवलं. धन्यवाद. त्यांना निमंत्रण दिलं कारण त्यांची कुस्ती दादाबरोबर झाली. दादा किती वर्षीचे पैलवान होते यांच्याशिवाय इथं खूप असलेलं कोणाला सांगता येणार नव्हतं. म्हणून मी त्यांना आवर्जून या ठिकाणी सर्व पुढील मंडळी या ठिकाणी आहेत. मी या ठिकाणी अतिशय म्हणजे सर्व समावेशक असं तिथं भाषण केलं. 3 अक्षरे निवृत्ती जो जपे जप करील अहोरात्री तया साई देत मुक्ती ब्रह्मस्थिती सर्व काळ असं नाथ महाराज म्हणतात. आता दादा त्यांच्या भाषणामध्ये सर्व पुढे सांगतील. मी या ठिकाणी आमदार सिद्धार्थजी शिरोळे यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत देतो. स्वर्गवासी निवृत्त नारायण मागणे पथ या आजच्या कार्यक्रमासाठी उपस्थित सर्वांचे लाडके दादा उल्हासदादा, उपस्थित आमचे सहकारी आमदार साहेब मांडेकर साहेब, उपस्थित आपले सर्वांचे लाडके दीपक भाऊ, उपस्थित माझे फार जुने संबंध त्यांच्याशी आमचे मंगलदासजी, उपस्थित आपल्या सगळे नगरसेवक इथे आहेत, निवृत्ताई कोटे आहेत, सुगंधाई लागणे आहेत, अपूर्व ठाणे आहेत, कधी साडेगावकर आहेत, उपस्थित आपल्या माजी नगरसेवकांची ही संकल्पना होती अशा आपल्या ज्योत्स्नाताई कोटे आहेत आणि निलिमाताई खाडे आहेत, उपस्थित सर्वच पैलवान महानुभव. तर आतापर्यंत तुम्ही जसं म्हणताय मी पण ऐकून भारावलं. दीपक भाऊंनी तर सगळं सांगून टाकलं. म्हणजे इतकं छान बोलले दीपक भाऊ की अजून तुम्ही थोडा बोलला असलं तर आपल्याला म्हणजे ऐकत राहावंसं वाटत होतं. असा काळ असा समोर जात होता. आणि आपल्या सर्वांच्या म्हणजे उपस्थित समोर आपले दत्ता भाऊ पण आहेत, उपस्थित आमचे माजी नगरसेवक ते मागे आहेत, संदीप काळे बाळासाहेबांनी ही जी स्कीम केली त्यांनी इकडे सगळीकडे परमिशन कॉलेज रोडवरती त्यांचं तसं एक नावलौकिक आहे. आमचे मित्र सुशील पाटीलजी आहेत आणि ज्यांचं म्हणजे मी कधी निवृत्ती अण्णांना पैलवानांना भेटलो नाही किंवा पण त्यांच्या रूपामध्ये त्यांचे शांभाऊ आहेत आणि रामभाऊ यांचं लहानपणापासून मी मोठा होत असताना भाऊ या फर्ग्युसन कॉलेज रोडवर जायला लागलो. एक तर तुमचा फोटो पहिला दिसायचा आणि खाली श्याम मार्गांचा फोटो दिसायचा. मग कधी तर असं वाटायचं की माझं इकडं ही हा प्लॉट म्हणजे आता हे पथ होतं ह्याच्यात आमचं पण काहीतरी योगदान आहे कारण ही जागा आमची इकडची. आणि तो रस्ता हा कधी होईल असा शंका होती की हा रस्ता कधी होईल का, कारण इकडून गौरीश हॉटेलला जायला रस्ता आणि इथं सगळी वस्ती होती. आणि मग मला वाटतं पाटील साहेब आले आणि या सगळ्या सहकार्यांच्या मदतीने हा म्हणजे इथे चांगली स्कीम पण झाली, सगळे पण छान झाली आणि आज हा पद सुद्धा एक रस्ता सुद्धा झाला. पण त्यावेळेला मला आठवतं की मी नेहमी चालायचो जायचो इकडं तिकडं. तर नेहमी मला गणपती आपला महोत्सव आला
की श्याम मार्लेंच्या चेहऱ्याशिवाय दुसरं काही दिसत नाही या रस्त्यावर. आणि मला पण कधी कधी वाटायचं बरं का भाऊ, लहान होतो तुम्ही तसा शिकत होतो, राजकारणात नव्हतं का, आपला पण फोटो हे किती लावा. आणि त्या नगरसेवक व्हायला लागलं मला. नगरसेवक झाल्यावरती मला माहिती तुला एक फोटो लागायचे, बरं वाटायचं जरा बघा. पण ही श्यामभाऊंची जी म्हणजे रामभाऊंचा वेगळाच स्वभाव आहे आणि श्यामभाऊंचा वेगळा स्वभाव. रामभाऊंचा अतिशय म्हणजे त्यांचं एक वेगळंच त्यांच्याशी बोललं की आपल्याला एक त्यांचा आवाज बरगस्त आहे, एकदम दोघांचे आवाज तसा बरगस्त आहे. म्हणजे मी अण्णांना कधी भेटलो नाही, पहिल्यांदा कधी भेटलो नाही, पण मी तुमच्या दोघांना सांगू शकतो की त्यांची एवढी स्तुती चालली आहे. म्हणजे आपलं कुठं त्यांचं कार्य खाली कसं चाललंय, सामाजिक कार्य. तसं रामभाऊंची माझी दोस्ती वेगळी आहे, पण श्यामभाऊ आणि या सगळ्या फर्ग्युसन कॉलेज रोडवरती अनेक वर्ष अनेक दशक एक वेगळा आधार म्हणून मार्गे कुटुंब हे प्रस्थापित झालंय. अनेक सामाजिक विषय ते मी लोकप्रतिनिधी असताना अनेक वेळा फक्त सामाजिक प्रश्न आजपर्यंत मला कधीच आठवत नाही कुठलं वैयक्तिक काम त्यांनी इथं आणलंय. कुठेही ते लोकांवरती अन्याय झाला, कुठल्याही प्रकारे ही घटना घडली तर कुठे तर आपली प्रथा परंपरा जपण्याचं सुद्धा कार्य हे मार्गे परिवार करतो. आणि मी त्यासाठी मी मनापासून त्यांचं अभिनंदन करतो. आम्हाला तुमचं खूप कौतुक आहे. सगळ्यांनी आपण त्यांच्यासाठी काय वाजत मला म्हणजे मनापासून इच्छा आहे. आणि कुठेतरी आज सगळेजण एवढ्या प्रेमाने इथे जमलो आहोत की नाहीतर एवढं प्रेम फार लोकांना नाही मिळत. त्यामुळे तुम्ही हे कमवलं ही तुमची खरी कमाई आणि पैलवानांची खरी पुण्याई आहे, त्यांची कीर्ती आहे. आणि त्यामुळे असंच तुमच्या परिवाराच्या माध्यमातून आपली पुढची पिढी असेल आणि तुमचं एक नाव लौकिक आहे जे आता म्हणजे सर्वांनीच इथं सांगितलं, उल्लेख केला की तुमचं जे योगदान आहे या सगळ्या क्षेत्रामध्ये आणि सामाजिक क्षेत्रामध्ये एक उल्लेखनीय आहे. आणि असंच तुमच्या माध्यमातून समाज राष्ट्र मानवतेची अजून सेवा व्हावी हीच इच्छा व्यक्त करतो. आणि सगळ्यात शेवटी भाऊ सगळेच तुमचे फॅन बरं. त्यामुळं मला खूप आनंद वाटतो की सगळ्या ह्याच्यामध्ये आपल्या सगळ्यांचा कुठंतरी एक कॉमन पॉईंट समजावून घेतलं तर ते दीपक भाऊ आहे. त्यामुळे त्यांचं सुद्धा मी म्हणजे ह्या स्टेजवरती मनापासून त्यांच्याप्रती कृतज्ञता व्यक्त करतो की तुम्ही एक व्यक्ती म्हणून खूप लोकांसाठी आला आणि त्याचं म्हणजे प्रत्येकाच्या मनामध्ये त्यामुळं तुमचं ज्या पद्धतीने तुम्ही समाजाला स्पर्श केला वेगवेगळ्या कृतीतनं हे आमच्या सगळ्यांच्या मनामध्ये आहे. आणि तुम्हाला सुद्धा खूप खूप शुभेच्छा देतो आणि थांबतो. जय हिंद महाराज. या ठिकाणी मार्गे परिवार मार्गक्रमण करत आहेत आणि तुमच्या सर्व थोड्या मोठ्यांचे आशीर्वाद या ठिकाणी त्यांच्या पाठीशी सदैव राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढील मनोगत व्यक्त करण्यासाठी भोरवेल्ला राजगडचे आमदार आदरणीय शंकरभाऊ मांडेकर यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. म्हणजे आज या ठिकाणी वस्तात निवृत्ती मारणे यांच्या नावाने हरिगण भविष्य कार्य रस्ताचं नाव ओळख होणार आहे. आणि त्यानिमित्त उपस्थित उल्हासदादा, दीपक भाऊ, सिद्धार्थ शिरोळे, आडकर पैलवान, सर्व गायकवाड पैलवान, सर्वच मान्यवर ग्रामस्थ बंधू भगिनी, प्रथमतः महानगरपालिकेचं आणि या भागाचे नेतृत्व करणारे नगरसेवक यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की खऱ्या अर्थानं ज्या व्यक्तीने आपलं संपूर्ण आयुष्य कुस्तीसाठी घालवलं आणि शेवटच्या क्षणापर्यंत कुस्तीला प्रोत्साहन देण्याचं या ठिकाणी काम केलं आणि त्या आदर्श व्यक्तिमत्वाचं नाव या रस्त्याला दिलं, त्याबद्दल त्यांचं मी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. खरं तर माझ्या अगोदर बोलत असताना सर्वांनीच वस्तूंचा जीवनपट मांडण्याचा प्रयत्न केला, पण तुम्ही जेव्हापासून पाहतोय त्यांचं व्यक्तिमत्व पाहिलं की खऱ्या अर्थाने एक शांत आणि संयमी व्यक्तिमत्व. तालुक्यामध्ये सुरेशदादा हरपुडे आणि मारणे वाजतात यांना पाहिलं की प्रत्येक ठिकाणी कुस्तीची कुठेही काय कार्यक्रम असेल, गावाचा आखाडा असेल त्या ठिकाणी उपस्थित राहायचं. अशा कुस्तीची चालू आहे त्याकडे एकाग्रतेने पाहणं आणि ती कुस्ती मनापासून पाहणं हे काम त्यांनी केलं, मी स्वतः पाहिलेलं आहे. आणि असं व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्यातनं गेल्यानंतर त्यांचं जीवनपट किंवा त्यांचं कार्य समाजाला माहिती व्हावं की कोण व्यक्तिमत्व होतं. आणि एक आदर्श डोळ्यासोबत ठेवून जगत असताना त्यांची दोन्ही मुलं श्यामभाऊ असन किंवा रामभाऊ असन यांनी समाजामध्ये चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करतात. पुणे शहरात काम करत असताना
गावाला सुद्धा एक वेगळं वळण देण्याचं काम त्या ठिकाणी ती सर्व मंडळी करतात. गावातलं मंदिर असू द्या व त्याचं पावित्र्य राखण्याचं काम ही सर्व मंडळी करत असताना आज त्यांच्या नावाने भविष्यकाळात हा रस्ता ओळखला जाणार आहे आणि त्यांच्यामुळेच भविष्यकाळात तरुण पिढीला सुद्धा वस्तादांचा जीवनपट किंवा वस्तादांचं कार्य या ठिकाणी माहीत होणार आहे. आणि त्या माध्यमातून या ठिकाणी करता माझी महानगरपालिकेला विनंती, या ठिकाणी काही नगरसेवक मंडळ आहे. दीपक भाऊ, खरं तर ज्या व्यक्तीचं आपण नाव देतो एखाद्या वस्तूला त्याच्या खाली त्यांचं जीवनपट पण मांडण्याचा प्रयत्न केला पाहिजे की त्यांचं कार्य, त्यांना आपण या रस्त्याला किंवा कुठल्या व्यक्तीचं नाव देतोय की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये काय केलं आणि त्यांचा जीवनपट जर त्या ठिकाणी लिहिला गेला तर जी नवीन मुलं जन्माला येतील त्यांना खऱ्या अर्थाने या व्यक्तीबद्दल माहिती होईल. तेवढंच तुम्ही या ठिकाणी करावं एवढी अशी विनंती व्यक्त करतो. आणि या कार्यक्रमाला मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल सर्व पैलवान मंडळीचं आणि मारणे परिवाराचं धन्यवाद व्यक्त करतो. या ठिकाणी कार्यक्रमाच्या उत्तराकडे आपण आलेलो आहोत. रामभाऊचं आणि श्यामरावच्या या ठिकाणी सगळ्यांनी आई वडिलांचं कसं स्मरण करावं याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे त्यांनी आज आयोजित केलेला हा कार्यक्रम आहे. तर त्यांनाही बऱ्याच लोकांनी प्रत्यक्ष आणि फोनवर शुभेच्छा दिल्या किंवा चांगलं स्मरण तुम्ही केलं आई वडिलांचं वगैरे. काल आध्यात्मिक क्षेत्रातली काही दादा मंडळी भेटली, परंतु तुकाराम महाराजांचा अनुभव माय बाप केवळ काशी त्याने नवधा तीर्थाशी पुंडलिक काय केले परब्रह्म देशी. तर असं हे या ठिकाणी आई वडिलांचं स्मरण तुकाराम महाराजांच्या या ठिकाणी आवडण्याच्या ओळीमध्ये आपल्याला पाहायला मिळतं. या ठिकाणी माझे आमदार मोहन जोशी यांच्या घरी पुस्तक घटना घडली, त्यांनी सुद्धा या कार्यक्रमाला शुभेच्छा पाठवलेल्या आहेत. मी सर्व या ठिकाणी राजकीय सर्व पक्षांची मंडळी काका बसलेली आहे व्यासपीठावर आणि पैलवानकीचं कौतुक करतात, परंतु सामाजिक राजकीय क्षेत्रात जो आधार दिला दीपक भाऊने सगळ्यांना, सगळेजण त्यांच्याविषयी बोलतात पण आमदारकी काय देत नाही कोणी. मी सगळ्यांना विनंती करतो सर्वपक्षीय आमदार पुढच्या टायमाला दीपक भावना करा तुम्ही आणि नंतरच दीपक भाऊंचा कौतुक करा, नाही तर ते खोटं कौतुक आपण करतात असं आम्हाला त्या ठिकाणी जाणवतं. आम्ही सगळे कुंजेरी तालीम आणि पैलवान मंडळी मग अशी दादाने मला फोन केला, अरे श्रीकृष्ण म्हणते काय आचारसंहिता आहे. आता म्हणलं आचारसंहितेकडे आमचा दुर्लक्ष आहे, दीपक भाऊचे जर उमेदवारी असतील तर मात्र मग आचारसंहिता या ठिकाणी पहिल्यांदा पुढे कार्यक्रम थोडासा घेतला असता. असो, मी या ठिकाणी ज्यांचे वाणी आणि सर्व क्षेत्रामध्ये ज्यांचा एक वक्तृत्वाचा एक ठसा आहे आणि प्रचंड अभ्यास असे लोकनेते, अभ्यासू व्यक्तिमत्व आणि काँग्रेसचे निष्ठावंत असे ज्येष्ठ नेते, आमचे मार्गदर्शक, कार्यक्रमाचे अध्यक्ष उल्हासदादा पवार यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी कार्यक्रमाचे जे प्रमुख पाहुणे आहेत आपले पुण्याचे खासदार आणि केंद्रीय राज्यमंत्री मुरली अण्णा मोहोळ यांचं थोड्याच वेळात इथं आगमन होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय श्री उल्हासदादा पवार, आमचे लोकप्रिय आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, दीपक दादा आणि या कार्यक्रमासाठी त्यांनी खूप कष्ट घेतले ते माझे दोन्ही भाऊ राम भाऊ आणि श्याम आणि सगळेजण आपण खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित झालात. कारण जेव्हा दादांचं म्हणजे निवृत्तीदादा मारणे यांचं जेव्हा दुःखद निधन झालं कोरोनामध्ये त्यावेळेसच मी ठरवलं होतं की दादांचं स्मारक या या रोडवरती झालं पाहिजे. कारण फर्ग्युसन रोड हा जगातला सगळ्यात तरुणाईने भरलेला हा रस्ता आहे आणि ह्या रस्त्यावरती ही जी तरुण मुलं येतात त्यांना एक आदर्श व्यक्तिमत्वाचं स्मरण आपण कायम दिलं पाहिजे. आणि त्यावेळेस योगायोगाने पुणे महानगरपालिकेमध्ये मी नाव समितीचे उपाध्यक्ष होते आणि आपल्याला कदाचित माहीत असेल मी 37 वर्ष फर्ग्युसन कॉलेजमध्ये प्राणीशास्त्राची प्राध्यापिका म्हणून कार्यरत होते आणि त्यामुळे ह्या रोडशी माझं कॉलेजशी माझं इतकं प्रचंड असं अखंड नातं आहे. आणि त्याच्यातच मी श्यामला म्हटलं की श्याम आपल्याला हा जो इथं नियोजित रस्ता होणार आहे त्याला आपल्याला दादांचं नाव देता येईल. मग मी महानगरपालिकेत नाव समितीत हा प्रस्ताव आणला आणि त्याला माझी मैत्रीण निर्मताई खाडे आणि आमचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे यांनी खूप मोठ्या प्रमाणात मला
सहकार्य केलं, तसंच कुंजील तालीमच्या सगळ्या लोकांनी पण सहकार्य केलं आणि अशा पद्धतीत या रस्त्याचं नाव आपल्याला देता आलं. पण मध्यंतरीच्या काळात आपलं सगळं बरखास्त झालेलं होतं, प्रशासनाचं राज्य होतं, त्यामुळे कार्यक्रम हा पण काही केला नाही. आणि हा इतका सुंदर रस्ता, आता तुम्हाला आज इथं कार्यक्रम आहे म्हणून, पण उद्यापासून हा रस्ता जेव्हा कार्यान्वित होईल तेव्हा कळेल की इतका सुंदर मोठा असा वाईड रस्ता आपल्याला मिळालेला आहे. आणि दादांच्या नावाचं स्मरण येता जाता या रोडवरनं जे जातात सगळेजण त्यांना होईल. मला एक स्वतःला कृतार्थ वाटतं की मी माझ्या नगरसेवक पदाच्या कामामध्ये मी खूप बरीच कामं केली आउट ऑफ द बॉक्स, त्यातलंच हे एक आउट ऑफ द बॉक्स काम आहे असं मला वाटतं. आणि मला ही संधी दिली त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे आभार मानते. धन्यवाद. प्रगतीच्या साथीचा पोलादी छातीचा तांबड्या मातीतला रांगडागडी, विश्वासू वीर खरा मुळशीचा हाच हिरा, विचारधारणा त्याची नाही तोकडी. माणूस हो भला न गर्व हो त्याला, अन झुंजार पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर. जिव्हाळा त्याने साऱ्या लोकास, विसरून स्वतःच केला शहराचा विकास. क्षणाक्षणात चिंतनात उन्नतीचा ध्यास, जनतेच्या हृदयात तुमचा मान खास. कोविडच्या काळात निर्दयीच्या चाळ्यात एकट्या 72 टाकली उडी, साऱ्यांसाठी झटला मागे नाही हटला, अंधार काढला बसवली घडी. खंबीर हा लिडर, पैलवान हा निधर, मजबूत ऐसा युगंधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर. शक्ती युक्तीची भव्यशान वाढवे कला संस्कृतीची, कीर्तन सोहळ्याने लावी गोडी भक्तीची, परंपरा ही राखतो भव्य उत्सवांची. राष्ट्रहित जाणून एकनिष्ठ राहून दिनरात्र वाढविले युवा संघटन, माता भगिनींचा तू होऊन आधार, नव्या पिढीसाठी दिले सदा प्रोत्साहन. अन्यायावर प्रहार धगधगता निखार, रणझुंजार पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, आपला मुरलीधर, पुण्याचा धुरंधर, आपला मुरलीधर. ही वाट जरी वळणाची, बळ येऊ दे हिमतीला, झुंजार होनी ललकार आसमानाला,
कपाळी माती घे झेप क्षितिजा पाठी हुंकार भरारीसाठी पेटू दे मनाच्या वाती मानमनी अभिमान मनाची शान खुल्या आसमानी शान खुल्या आसमानी हा रंग चढू दे ही झिंग चढू दे हो सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे हा रंग चढू दे ही झिंग चढू दे ओ सूर्य नवा भाळी तेज नवे झळकू दे घे ममता मायेची रे सोबतीला मातीचा गंध जरासा घे सोबतीला घामाच्या थेंबा मधुनी अंकुर उगवूनी यावा मनपूर्वक असं हार्दिक या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे. रामदासजी मारणे आणि शामराव मारणे हे या ठिकाणी अण्णांना सन्मानित करीत आहेत आणि यानंतर या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी राजाभाऊ इंगवले आलेले आहेत. आपले या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. आमच्या यांना विनंती करतो की आपण आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करू. यांचं नामकरण आपल्या सर्वांच्या साक्षीनं केंद्रीय मंत्री सहकार आणि विमान वाहतूक मंत्री आणि पैलवान पुण्याचे माजी महापौर माननीय मुरलीधर मोहोळे यांच्या हस्ते आपल्या सर्वांच्या साक्षीने या ठिकाणी वस्ताद मारण्याच्या पुण्यस्मृतीला मी विनम्र अभिवादन करतो. आणि एक चांगला कार्यक्रम महानगरपालिकेचा सर्वांना मनापासून धन्यवाद देतो. विशेषतः एक गोष्ट वहिनी खाडे वहिनी त्यांना सहकार्य करणारे महापालिकेतले सर्व सदस्य नामकरण समितीचे सदस्य त्यांना मनापासून धन्यवाद देतो. त्या ऐतिहासिक अशा फर्ग्युसन कॉलेजच्या समोरचा हा रस्ता त्याला वस्ताद मारणे साहेबांचं नाव आपण दिलं. कुंदील तालमीचे वस्ताद आणि आमचे रामदास आणि श्याम त्यांचे वडील मी त्यांचं पुण्यस्मरण करतो. आणि आज या व्यासपीठावर मुरलीधरांना मोहोळ या ठिकाणी आले. तेही 1 वर्ष कोल्हापूरला त्यांनी तालीम केली. ते प्रसिद्ध पैलवान आहेत. आणि खरं मुरलीधरांना तुम्ही येण्याच्या अगोदर अनेक पैलवानांची भाषणी झाली. बिलकुल भाऊंची झालं, सिद्धार्थ मावशी अर्चनांची झालं, बरीच मंडळी या ठिकाणी इतकी अप्रतिम सर्वांची भाषणं झाली की पैलवान देखील किती साहित्यिक आणि किती मंत्रमुग्ध करणारं बांधवांचं झालं, सर्वांची भाषणं झाली. फार अप्रतिम सर्वांची भाषणं झाली. मी त्याबद्दल त्यांचं मनापासून धन्यवाद देतो की त्यांनी आपल्या बोलण्यातून पैलवान देखील किती चांगलं बोलू शकतो हे सिद्ध करून दाखवलं. आणि तितकंच मला मुरलीधर अण्णांच्याबद्दल विशेष आदर एवढ्या करता आहे की त्यांचंही नेमकं मुद्देसूद विषयांतर न करता कुठेही औचित्यभंग न करता कसं भाषण करावं त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे मुरलीधर अण्णा मोहोळ आहे. म्हणून तुमचे आणि माझं भाग्य आता श्रीकृष्ण बराटे इथं राजकारण करतायत, त्यांच्यावर बाकीचे लोक करतायत. जेव्हा ते महापौर झाले तेव्हा वारजे आणि त्या पंचकृषीतल्या अनेक गावांच्या वतीनं त्यांचा नागरी सत्कार झाला महापौर झाल्यानंतर. आणि तो माझ्या हस्ते झाला. आणि याचं मला त्या गोष्टीच्या आठवण मनापासून दीपक बोलू माझ्या हस्ते सत्कार झाला होता. आणि तो सत्कार किती काळजी लागला हे आपण बघितलं. सिद्धार्थांनी चांगलं या ठिकाणी भाषण केलं. सर्वांनी फार उत्तम मनोगत आपल्या या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. मला आनंद वाटला की मी इथं आल्यानंतर गेल्या 50-55 वर्षापासूनची जी अनेक मंडळी आहेत ती मला या ठिकाणी भेटली. नरहरी चोरगे मला भेटली.
त्याला जवळजवळ 50 वर्ष मी पाहतो. आणि विशेषतः मी नानापेठेत राहत असताना नानापेठेत आमची डोके तालीम, साखळी तालीम, मणिराम किराट तालीम आणि जरा पुढं बच्चेवाड्यात गेलं की पापा वस्ताद तालीम, जिथं रामभाऊ विडकर हे भारतीय कीर्तीचे पैलवान होते, आपल्या सर्वांना माहिती आहे. त्या सगळ्या तालमी आमच्या परिसरामध्ये होत्या आणि या तालमीच्या निमित्तानं समाजकारण, राजकारण आणि इतर अनेक कार्यक्रम त्या ठिकाणी होत असत. त्या सगळ्या कार्यक्रमांची मला आठवण द्या. आमचा व्यवसाय मंडईमध्ये कांदे बटाटे आमचे गाळे आणि माझे वडील हे कैलासवासी नामदेवराव मत्यांचे अतिशय जिवलग मित्र. नामदेवराव मते पण हे एक पैलवान, तालीम संघाचे अध्यक्ष आणि त्यांचं नेतृत्व करणारे बाबूराव सणस, त्यांचं नावाचा उल्लेख जरा थोडा राहून गेला, परंतु या पुणे शहरामध्ये सगळ्या तालीमी एकत्र करणं, सगळ्या पैलवानांची संघटना आणि तालीम संघाचं अध्यक्षपद त्यावेळी बाबूराव संसांनी ही त्या ठिकाणी भूषवलं आणि पुणे महानगरपालिकेचे पहिले महापौर म्हणून बाबूराव संसांची ख्याती स्वतःही पैलवान, त्यांचे बंधूही पैलवान आणि तालीम क्षेत्राला एक वेगळं वळण दिलं. आणि त्यांना आशीर्वाद देणारे स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण आणि बाळासाहेब देसाई यांचे मला या ठिकाणी स्मरण करावं लागतं. कारण बाळासाहेब देसाईंनी तालमींना आणि पैलवानांना विशेष सहकार्य केलं राज्य सरकारच्या वतीने. त्या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी आठवण होती. सिद्धार्थ, तुम्ही आता म्हणाला ना की ही जागा आमची होती आणि बाहेर अहो भांबोटा सगळ्या शिरोळ्यांचा, सगळा भांबोटा शिरोळ्यांचा. ही समोरची फर्ग्युसन कॉलेजची जागा ही शिरोळ्यांची. ही 99 वर्षाच्या कराराने ब्रिटिश काळामध्ये फर्ग्युसनच्या त्या संस्थेला दिली, त्यांचं नाव दिलं. 99 वर्षानंतर करार जेव्हा संपला शताब्दीच्या अगोदर, तेव्हा काही मंडळींनी प्रयत्न केला होता की हे नाव बदलावं आणि शिरोळे कॉलेज नाव द्यावं, असं त्याचा विचार. ही सगळी शिरोळ्यांची जागा. आणि त्या फर्ग्युसन कॉलेजमध्ये ही जी शिरोळे नावाचे जगविख्यात प्रोफेसर, त्या शिरोळे घराण्याची फार मोठी परंपरा आहे. तुम्ही या सगळ्या गोष्टींची या ठिकाणी आठवण करून दिली. मला आठवतं की प्रत्येक भागामध्ये उत्तम तालमी होत्या. हळूहळू काळाच्या ओघामध्ये तालमींचं महत्त्व, मग मॅचवरची कुस्ती असेल किंवा जिम असेल किंवा नवीन व्यायाम असेल, हे व्यायामाचे प्रकार वाढले. मी दीपक भाऊ येता आलो, आपण सर्वांनी हनुमानाची पूजा केली, आम्ही सर्वांनी पूजा केली. बाळासाहेब भारदे मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रिय बुद्धिमतां वरिष्ठम वातात्मजम वानरयूथ मुख्यम श्रीरामदूतम शरणम प्रपद्ये. काय तुम्हाला सांगतो, याच्यावर 1.5 तास प्रवचन केलं होतं एका श्लोकावर. की हनुमान किंवा मारुती हा फक्त बलवान किंवा व्यायामाचा प्रतिनिधी आहे. मनोजवम मारुती तुल्य वेगम, मनापेक्षाही अधिक गतीनं, वाऱ्यापेक्षा अधिक गतीने धावणारा हनुमान, असा हनुमानाचं होतं. मनोजवम मारुती तुल्य वेगम जितेंद्रियम, सर्व इंद्रियांच्यावर ताबा असलेला, संयम असलेला असा हनुमान. वानर युद्ध मुख्यम, संघटना कौशल्य आहे. म्हणजे आपण जिथे सगळे राजकीय नेते आहोत, आपण सगळे संघटना कौशल्य कसं करावं हे हनुमानापासून शिकलं पाहिजे. आणि भक्ती कशी करावी ही हनुमानापासून शिकली पाहिजे. आपल्या देवाप्रती, आपल्या रामाप्रती, जसं आता सर्वांनी, दीपक भाऊंनी, श्रीकृष्ण मराठ्यांनी, बांधलांनी, त्यांच्या अगोदर सर्वांनी गुरु शिष्याचं नातं कसं असतं हेही या ठिकाणी सांगितलं. मला तर ऐकता ऐकता असं वाटलं की श्रीकृष्ण आपल्या मराठ्यांनी आता कीर्तनकार व्हायला हरकत नाही. कीर्तन करतात काय अप्रतिम अभंग सांगितले हो. मला वांदळींची आठवण झाली तर रमेश तुकोबाचे असे शेकडो अभंग सगळे पाठ असायचे आणि अप्रतिम भाषण तो करायचा. त्या सगळ्या गोष्टींची मला या ठिकाणी आठवण झाली. गुळसे तालीम, त्या ठिकाणी विद्यार्थ्यांची, नवीन घडणाऱ्या विद्यार्थ्यांची टीम त्यावेळी घडत होती. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो. मी युवक काँग्रेसचा अध्यक्ष असताना मारुती आडकर हे माझ्याबरोबर काही काय काम करत होते. म्हणजे मला फार या गोष्टीची म्हणजे आनंद वाटला. आणि ते त्यावेळी ऑलिम्पिकला गेलेले होते. बबनराव डावरे आपल्या पुण्यातले हे ऑलिम्पिकला त्या जुन्या काळामध्ये गेलेले होते. किती नामवंत मल्ल आपल्या पुण्याने या देशाला दिलेले आहे. आणि मी जेव्हा महाराष्ट्र युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो तेव्हा माझं राजकीय काम संपलं की अनेक तालमींना मी भेट देत होतो. वसंतराव थोरातून मी कोल्हापूरला गेलो की खासबाग आणि अंबाबाई तालीम या दोन्ही तालमीमध्ये जात होतो. श्रीपती खंचाळे आणि गणपतराव आंधळकर. आणि माझं भाग्य की हे दोन्ही पैलवान मला नावाने ओळखायचा मला आनंद वाटायचा. म्हणजे माझा काही पैलवानकीचा संबंध नाही, की तालीम फारसा गेलो नाही, पण हे दोन्ही पैलवान मला ओळखायचे. कृष्ण नांगाळे असतील, शामराव मुळीक असतील, मारुती वडार, लक्ष्मण वडार, ॲग्नल निग्रो, पांडू सुतार, ही सगळी नावं
माझी आजही पाठ आहे, कारण ह्या सगळ्या पैलवानांना मी भेटलो आहे मुद्दाम तुम्हाला सांगतो. आणि ही आपापल्या क्षेत्रामध्ये घडलेली माणसं आहेत, अनेक नामवंत मंडळी. मी नागपूरला गेलो, धुळ्याला गेलो, अहमदनगरला गेलो, आखाडे आणि तालमी इतक्या मजबूत होत्या की विशेषतः अहमदनगरमध्ये शबू रानवेकरचा तो उल्लेख केला, परदेशीचा, ती सगळी नगराध्यक्ष वगैरे झालेली मंडळी त्या नगर जिल्ह्यामध्ये अत्यंत उत्तम तालमी. तीच धुळ्यामधली अवस्था, तीच नागपूरला काही अंश होती. मुंबईला गेलो, लालबाग, परळ, खेतवाडी, खेतवाडीमध्ये भारत व्यायामशाळा, आप्पासाहेब सूर्यवंशी एवढे मोठे बसतात. त्यांचे पुतणे हेलिसिंकीला 1956 साली ऑलिम्पिकला गेलेले, विनायकराव सूर्यवंशी. अशा अनेक मंडळी मी मुंबईत सुद्धा पाहिल्या. आज मुंबईची परिस्थिती जरा वेगळी आहे. माझा मुक्काम आणि शरदरावांचा मुक्काम एकाच रूममध्ये टिळक भवनला 10 जण असायचा. 69 ते 72 3 वर्ष. त्यामुळे तालीम संघाचं कार्यालय सुद्धा आमच्या टिळक भवनला होतं, प्रदेश काँग्रेसचं कबड्डीचं होतं. एक क्रीडा संस्कृती जपण्याचं काम सुद्धा राजकारणाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे. आणि मला आज आनंद वाटला की अनेक हिंद केसरी, अनेक महाराष्ट्र केसरी, अनेक हिंद उपकेसरी हे सगळी मंडळी आज या पुण्यामध्ये या व्यासपीठावर मला दिसत आहेत. आणि खरं म्हणजे व्यासपीठवर का श्याम आणि रामदास तुम्हाला मी धन्यवाद देतो. एवढी नामवंत पैलवानी या व्यासपीठावर बसून सुद्धा स्टेज अतिशय मजबूत आहे. इतकं सुंदर त्यांनी स्टेज, सर्व अर्थाने स्टेज हे मजबूत आहे. मी जेव्हा घराने चोरग्यांचा उल्लेख या ठिकाणी करतो आहे, मला तुम्हाला गमत सांगतो, नारायणपेठेत ही सगळी मुळशी मावळातली मंडळी पैलवान सायकलीवर दूध घ्यायला, आम्ही त्यांच्याकडे दूध घ्यायचो. बुवा भूमी यायचे आमच्याकडे, म्हणजे ज्यांनी जाकार्ता आशियाई स्पर्धेमध्ये ब्रॉन्झ पदक मिळवलं ते बुवा भूमी यायचे. मुक्का वगैरे लावलेला असायचा, वारकरी संप्रदायातली ही मंडळी होती. या सगळ्या पैलवानांना मला भेटण्याला खूप मला आनंद व्हायचा. आणि विशेषतः नामदेवराव मते, बाबूराव सणस ही सगळी मंडळी होती. आणि मामासाहेब मोहळांनी तर देशाचं आणि आशियाई कुस्तीगीर परिषदेचं अध्यक्षपद होतं. जागतिक संघटनेचे उपाध्यक्ष झाले मामासाहेब मोहोळ. आणि त्या काळामध्ये आशियाई स्पर्धेमध्ये जाकार्ताला मारुती माने, गोवा भूमी एकाच वेळी सुवर्ण पदक, ब्रॉन्झ पदक, रौप्य पदक अशी भारताला मिळवून दिली. आणि त्यात प्रामुख्याने सिंहाचा वाटा होता तो महाराष्ट्राचा होता. हे मला सांगायला मोठा आनंद होतो. ते एक असे वाचतात की कुंजीर तालमी जे वाचतात त्यांनी असे अनेक म्हणजे मल्ल घडवले, त्यांचं आपण स्मरण करत असताना या रस्त्याला आपण नाव देतोय याचा मला मनस्वी आनंद झाला. आणि या समारंभाचं मुरलीधरांना तुम्हाला मी धन्यवाद देतो की मला अध्यक्ष केलं. ते तशा अर्थाने मी 6 महिने मंदिरांच्या तालमीत गेलो होतो. बाकी आमचं समर्थ व्यायाम मंडळ, समर्थ व्यायाम मंडळ हे आपल्या ताराचं हॉस्पिटलच्या पलीकडे होतं. जसं आपलं कॅप्टन दामनांचं महाराष्ट्र मंडळ, त्यांनी या कुस्तीला सर्वांनी एकत्र होऊन चांगलं पुढे नेण्याचा फार मोठा मनस्वी प्रयत्न केला. अमरावतीला गेल्यानंतर मी हनुमान आखाड्यामध्ये जात होतो. प्राध्यापक वैद्य ज्यांनी हे स्थापन केलं आणि विशेषतः आपले चीफ सेक्रेटरी एम.जी. गवई, पी.जी. गवई, त्यांचे वडील हे संस्थापनांच्यापैकी एक होते हनुमान व्यायामशाळेचे. त्या संस्थेला 100 वर्ष होऊन गेली, महाराष्ट्र मंडळाला 100 वर्ष होऊन गेली. अशा अनेक ऐतिहासिक अशा व्यायाम संस्था आहेत की ज्यातून उत्तम मल्ल तरुण उत्तम घडवले ते सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक सर्व क्षेत्रामध्ये आपापल्या क्षेत्रामध्ये काम करतात. सांस्कृतिक उल्लेख केला, वसंतराव पैलवान आपले कोल्हापूरचे, भालजी पेंढारकरांनी अनेक चित्रपटात वसंतराव पैलवानांचा नट म्हणून त्या ठिकाणी आणि उत्तम अभिनय त्यांनी त्या ठिकाणी केलेला आहे. या सगळ्या गोष्टींची मला आज या ठिकाणी आठवण होते. आता देवळाची तालीम मला मानकरांची आठवण होते. आणि मला असं वाटतं की जिथे हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी असे अनेक पैलवान घडले त्या देवळाच्या तालमीमध्ये. आमचा जवळचा भाग, माझं नेहमी त्या ठिकाणी जाणं असायचं. त्या आप्पा मानकरांचं त्या भागात काहीतरी स्मारक व्हावं असं मला वाटतं, काहीतरी व्हावं. खूप मोठं योगदान आहे, खूप मोठं योगदान आहे. खूप काम केले, खूप पैलवान त्यांनी त्या ठिकाणी घडवलेले आहे. आणि म्हणून या सगळ्या गोष्टींचं आज या निमित्ताने चिंतन करत असताना, आठवणी करत असताना आपल्यासारख्या जुन्या पिढीतल्या, आत्ताच्या पिढीतल्या आणि होऊ घातलेल्या पुढच्या पिढीतल्या तिन्ही वयोगटातल्या पैलवानांना मला भेटता आलं. आणि मलाही थोडंसं स्फुरण आलं की आपण काहीतरी झालं बुवा या पैलवानांमध्ये बसल्यामुळं. एक ईर्ष्या येते माणसाला. आणि इतकं सुंदर असा हा कार्यक्रमाचा या ठिकाणी आयोजन केलं. वारा इतका जोरात होता की असं वाटलं की काय होते माहीत नाही, इतकं सुंदर वारा सुटलेला होता. वारा सुद्धा आपल्याला साथ घालतोय की मानकरांचं, वस्तादांचं स्मरण करत असताना आपण वाऱ्यासारख्या गतीनं समाजामध्ये काम करावं, तितकं चपळ राहावं, तितकं चैतन्यमय राहावं, तितकंच असं प्रसन्न राहावं असं मानकरांचं स्मरण करताना मी या ठिकाणी सांगतो. आणि श्याम आणि रामदास त्यांना मी धन्यवाद देतो. रामदासला 1998 साली राष्ट्रीय युवा पुरस्कार मिळाला, त्याचा मी साक्षीदार आहे.
त्यांनी एक लॉंग मार्च काढला होता. कसा करता? पर्यावरणाला करता आणि लोकसंख्येचा भयान रूप त्याच्याकरता एक लॉंग मार्च काढला होता विद्यार्थ्यांचा पुण्यापासून मुंबईपर्यंत. आणि मुंबईला त्याची सांगता झाली होती. इतकं त्यांनी पर्यावरणासाठी आणि इतर सर्व गोष्टींसाठी जागृती करण्याकरता म्हणजे कृतिशील असा कार्यक्रम विचारांचा, विचार मंथनाचा, चर्चेचा आणि लोकांना जागृती करण्याकरता ते काम रामदासनी केलेले आहे. म्हणून त्यालाही मी मनापासून धन्यवाद देतो. त्याला त्याकरता राष्ट्रीय पुरस्कार मिळाला स्वामी विवेकानंदांच्या नावाचा. म्हणून त्याचं म्हणजे वडिलांची एक प्रकारची वेगळी परंपरा रामदासनी आपल्यापुढे चालवली, श्यामनी चालवली. आणि मी आता अलीकडच्या गर्दीमध्ये जरा टाळतो गणपतीमध्ये जाण्याचं, पण ज्या काही मोजक्या गणपतीला जातो ना त्या ठिकाणी मी या गणपतीला 100% येतो फर्ग्युसन कॉलेजच्या. आणि तुम्हाला गंमत सांगतो की मी ज्या विहिरीत पोहायला शिकलो नाण्यामध्ये तिथे रामभाऊ बडीकर पोहायला यायचे. आणि माझे लहान मामा हे मनिराम किराण तालमीमध्ये पैलवान होते. हे दोघे वरून मुटका मारायचे विहिरीमध्ये. तर मुटका मारण्याचा कदाचित काही लोकांना माहीत नसेल, पण तो मुटका मारला की वर उभे असलेल्या माणसाच्या अंगावर पाणी उडायचं. आणि त्यात राम बिडकरांची प्रकृती म्हणजे काय विचारतो सोय नाही. की विहिरीचं सगळं पाणी आमच्या अंगावर उडायचं एवढी ताकद त्या बिडकरांची होती. या सगळ्या गोष्टींची मला या निमित्ताने आठवण या ठिकाणी झाली. त्या सर्व गतकाळातल्या नामवंत पैलवानांना ज्यांनी आपली कीर्ती महाराष्ट्राची गाजवली त्यांचं मी पुण्यस्मरण करतो, त्यांना अभिवादन करतो. आणि वस्ताद मारणे यांच्या पुण्यस्मृतीला अभिवादन करून मी या ठिकाणी थांबतो. सर्वांचं या ठिकाणी शब्द समानाने स्वागत करतो. अण्णा आपण विनंतीला मान दिला आणि या ठिकाणी आपण पांडवांचा वाढदिवस अनोख्या पद्धतीने साजरा केला. विनंती आहे स्टेजवरची संख्या आपण कमी करायची आहे. सर्व पैलवानांना विनंती आहे. धन्यवाद. आदरणीय वस्ताद निवृत्तीदादा मारणे यांचं नाव या रस्त्याला आज देण्यात येते आणि त्याचा जो कार्यक्रम या ठिकाणी होतोय त्या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर मंडळी व्यासपीठावरती उपस्थित आहेत. या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ नेते आदरणीय उल्हासदादा, व्यासपीठावरती उपस्थित या विधानसभा मतदारसंघाचे आमदार सिद्धार्थदादा शिरोळे, दीपक भाऊ मानकर, नरहरी मामा चोरगे, ऑलिम्पियन मारुती अण्णा आडकर, गोपाळदादा तिवारी, श्रीकृष्णजी बराटे, या भागातील स्थानिक नगरसेविका, आमच्या ज्योत्स्नाताई, आता त्यांचा उल्लेख करतो, आत्ताच्या आमच्या निवेदिता एकबोटे, आमच्या जागडेताई, आमचा ओंकार, आपला अपूर्व खाडे, आमचा रवी साळेगावकर, त्यानंतर आमची मेत्रेताई आणि त्यांच्या आणि मागे बसलेले पंकज हारपुडेपासनं पांडाभाऊ खानेपर्यंत सगळे आणि ज्यांच्या ठरावानं ज्यांनी ठराव महानगरपालिकेमध्ये केला आणि त्या ठरावामुळे अधिकृतरित्या या रस्त्याला दादांचं आज नाव दिलं जात आहे ते तत्कालीन नगरसेवक आणि आजचे आमदार सिद्धार्थदादा आणि त्यांच्या सोबत आमच्या ज्योत्स्नाताई एकबोटे आणि निलिमाताई खाडे, मी या तिघांचं मनापासून खरं तर मी त्यांचे आभार व्यक्त करतो की निवृत्तीदादांचं नाव या रस्त्याला देण्यासाठी आपण महापालिकेमध्ये प्रस्ताव दिला आणि तो प्रस्ताव पारित झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी हा कार्यक्रम होतोय. मधल्या काळात निवडणुका, आचारसंहिता या सगळ्यामुळे हा कार्यक्रम आज होतोय आणि कार्यक्रमाला राजकीय क्षेत्रातील आणि कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर मंडळी आपण सगळे उपस्थित आहात. मी रामदास मारणे आणि श्याम मारणे यांनाही मनापासून धन्यवाद देतो की या कार्यक्रमाच्या निमित्तानं कुंजीर तालमीमध्ये सराव केलेले अनेक पैलवान, पुणे शहरात वेगवेगळ्या तालमीमध्ये सराव केलेले अनेक जुने नामवंत पैलवान आणि निवृत्तीदादांचा ज्यांचा थेट संपर्क राहिला असे अनेक मान्यवर मंडळी तुमच्यामुळे आज इथे एकत्रित झाली. त्यामुळे तुम्हालाही मनापासून खूप धन्यवाद देतो. मगाशी सहज दीपक भाऊंशी बोलताना मी म्हणालो की कुस्ती क्षेत्र असं आहे, जसा दादांनी अनेक त्यांच्या भाषणामध्ये उल्लेख केला
की या कुस्ती क्षेत्राने या महाराष्ट्राला, या देशाला एक गौरव वैभवशाली अशी एक परंपरा दिली. आणि या पुण्यातून, या महाराष्ट्रातून असे अनेक नामवंत मल्ल झाले. ते हिंद केसरी झाले, महाराष्ट्र केसरी झाले, भारती आडकर सारखे इथे ऑलिम्पियन बसलेले आहेत, अनेक अर्जुन अवॉर्डी झाले, छत्रपती पुरस्कार विजेते पैलवान झाले. असे अनेक मोठी परंपरा या पैलवानांनी कुस्ती क्षेत्राची, या पुण्यातील खेळाडूंनी राज्यासाठी आणि देशासाठीचं योगदान त्यांचं पाहता एक मोठी परंपरा निर्माण झाली. आणि त्या परंपरेचा एक भाग म्हणून निवृत्तीदादाकडे आपण पाहिलं पाहिजे की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये पूर्ण आयुष्य कुस्तीसाठी दिलं. आणि या कुस्तीच्या माध्यमातून अनेक मल्ल हे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे त्यांनी त्यांच्या मार्गदर्शनाखाली निर्माण केले. आज पुण्यामध्ये अनेक ठिकाणी या कुस्ती क्षेत्राचं वैभव म्हणून अनेक मंडळी ज्यांनी काम केलं, त्या अनेक मंडळींचं नाव वेगवेगळ्या भागाला दिल्याचं, रस्त्यांना दिलेलं आजही मी भाऊची जशी चर्चा होत होती तेव्हा मी त्यांना म्हणालो. जसं मामासाहेब मुळांचा उल्लेख झाला, मामासाहेबांचं नाव एका ठिकाणी दिलंय, आप्पा मानकरांचं नाव एका ठिकाणी दिलेलं आपण पाहतो, मामा हरिश्चंद्र मामा बिराजदारांचं नाव एका ठिकाणी चौकाला दिलेलं आपण पाहतो. त्यामुळे पुण्याने ही संस्कृती जपली आहे. ही माणसं कुस्ती क्षेत्रात मोठी माणसं होऊन गेली, पण या माणसांची माहिती, त्यांनी केलेलं काम हे पुढच्या पिढीला समजलं पाहिजे. त्यांनी निर्माण केलेला आदर्श हा पुढच्या पिढीच्या समोर ठेवला पाहिजे. या भावनेतनं कुठं ना कुठं तरी या माणसांच्या स्मृती जतन करण्याचं काम आज महानगरपालिकेच्या माध्यमातून केलं गेलं. आणि कुस्ती क्षेत्रात मी मनापासून त्यामुळे धन्यवाद नगरसेवकांनाही दिलं की कुस्तीचा विचार आपण केला आणि या परंपरेतला एक महत्त्वाचा बिंदू म्हणून, एक महत्त्वाचं व्यक्तिमत्व म्हणून आज निवृत्तीदादाचं नाव या रस्त्याला दिलं जात आहे. ज्यांनी कुस्तीसाठी मोठं योगदान त्यांच्या आयुष्यात राहिलं. आणि पुढच्या काळामध्ये निश्चितपणे अशा लोकांच्या स्मृती जपण्याचं काम या निमित्तानं होतं, अशा कार्यक्रमातनं होतं. म्हणून मला मनापासून आनंद वाटलो की कुठंतरी आयुष्यामध्ये या लाल मातीचा आणि या कुस्तीचा एक नातं माझं आयुष्यभराचं निर्माण झालंय. आणि ते नातं जपत असताना अशा कार्यक्रमाला येताना मनापासून आनंद होतो की आपण त्याचा एक भाग होतो, आपण त्याचा एक भाग आहोत आणि आयुष्यभर राहणार आहोत. आणि म्हणून अत्यंत आनंद झाला अशा कार्यक्रमाच्या निमित्तानं आपण सगळे एकत्रित आलाय. त्यामुळे अधिक वेळ घेणार नाही, परंतु या आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं निश्चितपणे निवृत्तीदादांच्या स्मृती ह्या कायमच्या जतन केल्या जातील, त्या स्मरणात राहतील. आणि त्यांनी कुस्तीचं दिलेलं, त्यांनी कुस्तीसाठीचं त्यांचं योगदान हे कायम पुढची पिढी, अनेक पिढ्या पुढच्या आलेल्या कायम त्यांच्या लक्षात राहतील. शेवटी नामकरण हा विषय कशासाठी, नाव देण्याचा हा सगळा उद्देश किंवा हे सगळी एवढी उठाठेव कशासाठी असते, तर या माणसांच्या, ज्यांनी समाजासाठीचं वेगवेगळ्या क्षेत्रात त्यांचं योगदान आहे, ही माणसं ही जरी आपल्यात आज नसली तरी त्यांनी केलेलं काम, त्यांचं समाजातलं योगदान हे कायम राहावं आणि त्याचं स्मरण व्हावं वारंवार, यासाठी हा सगळा कार्यक्रम किंवा ही सगळी योजना केली जाते. त्याचा आजचा हा भाग आहे. माझ्यासारख्याला मनापासून हा आजच्या कार्यक्रमामध्ये सहभागी होताना आनंद वाटतो. आणि या कुंजीर तालमीतलं एक वैभव म्हणून ज्या मोठे मोठे पैलवान इथं बसलेत, समोर बसलेत, या निवृत्तीदादांच्या काळामध्ये निर्माण झाले. आणि तीच पिढी आज इथं बसली. या पुण्याचा सुद्धा मी मगाशी दादांनी उल्लेख केला की खूप मोठं वैभव आहे. पुण्याच्या सगळ्या तालमी ज्या आपण जेवायला, निंबाळकर तालीम, खालकर तालीम, कुंजीर तालीम, आगरवाल तालीम, गोकुळ वस्ता तालीम, देवळाची तालीम, या सगळ्या तालमींनी एक मोठी परंपरा या शहराची निर्माण केली. खरं हे पुढच्या पिढीला माहीत होणार नाही, कारण आज कुस्ती बदलली, कुस्तीचं स्वरूप बदललं. लाल मातीतली आमची कुस्ती ही आंतरराष्ट्रीय स्तरावरच्या कुस्ती स्पर्धेमध्ये किंवा त्याच्यामध्ये टिकण्यासाठी म्हणून ती मॅटीवरची कुस्ती आज मॅटवरती आली. कुस्ती महानगर, आज पुण्यातल्या तालमी आमच्या तशा आता कमी झाल्या, पण आंतरराष्ट्रीय स्तरावरती कुस्ती करणं आणि तिथे प्रावीण्य मिळवण्यासाठीच्या आमच्या पुण्यात सुद्धा अनेक नवीन आता तालमी, आधुनिक पद्धतीने व्यायाम पद्धती, आधुनिक कुस्ती त्या ठिकाणी शिकवली जाते, अशा पद्धतीने अनेक तालमी तयार झाल्या. त्यामुळे लाल मातीतलं वैभव जरी कमी झालं असं वाटत असलं तर पुण्याच्या कुस्तीचं वैभव मात्र कधी कमी होणार नाही, कारण त्याला एक मोठी परंपरा आहे, त्याला एक वारसा आहे, तो पुढच्या काळात सुद्धा असाच राहील, एवढाच मला विश्वास वाटतो. आणि खरं तर या निमित्तानं इतके सगळे लोक आपण एकत्र आलो ही सुद्धा मला असं वाटतं कुस्तीवरचं आपलं सगळ्यांचं प्रेम आहे. आजही मी मगाशी दादा म्हणले 3 पिढ्या दिसतात इथं. तुमच्या काळातली पिढी, तुमच्या आधीची पिढी तुम्ही सांगितली, तुमच्या काळातली, आमच्या काळातली, आमच्या नंतरची पण इथे आहे. त्यामुळे याच्यामध्ये एक वेगळा भाव असतो, एक आपुलकी असते, एक आत्मीयता असते. ही आत्मीयता, ही आपुलकी अशाच कुठल्या तरी समारंभातून, अशाच कार्यक्रमातून जपली जाते. ती खूप महत्त्वाची मला वाटते. त्यामुळे पुन्हा एकदा मी
दादांच्या स्मृतीला अभिवादन करतो, वंदन करतो आणि त्यांचं नाव या रस्त्याला दिलं हे उचित केलं. त्यामुळे तत्कालीन त्यावेळेचे आमचे सगळे नगरसेवक, आमचे आमदार यांना मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. चंद्रा परिस्वरा जाऊ बारजी सोडून तुला मातीला तू जाग उधाणू दे आज उरी उजाडू दे आज साकड हे माग होऊ दे पहाट नवी आता होऊन जाऊ दे साऱ्या जगाला पाहू दे पडू दे पाऊल जरी काट पाया खाली लाख येळा येऊ दे पडू दे पाऊल मोठी लढाई र लढू मातीसाठी र गड्या मनगटाचं जोर लावून दाटला जरी अंधार एकजूट होऊ आज दिवा देऊ तेज धावर तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी तू आभाळ आभाळ वादळ तुझं तू राजा आसमानीचं बळ धावजी सागरे मग पम धम नी सा सरनी धम प ग म ग रे सा रे नि सा. रांगडा मानबिंदू असणाऱ्या कुस्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी मंडळी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, हे जितकं संस्कृतीचं, सांस्कृतांचं, सारस्वतांचं शहर तितकंच ते समाज सुधारकांचं, सामाजिक चळवळींचं, क्रांतिकारकांचं, प्रखर देशभक्तांचं शहर. नमस्कार मंडळी, आज आपण इथे एकत्र जमलेले आहोत ते पुण्याच्या सांस्कृतिक वैभवाचा रांगडा मानबिंदू असणाऱ्या कुस्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मंडळी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर, हे जितकं संस्कृतीचं, सांस्कृतांचं, सारस्वतांचं शहर तितकंच ते समाज सुधारकांचं, सामाजिक चळवळींचं, क्रांतिकारकांचं, प्रखर देशभक्तांचं शहर. कुस्तीबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी. मंडळी पुणे हे शिक्षणाचं माहेरघर. एक पैलवानच पाहिजे आणि आज देशाचा अभिमान आहे की एक बादल चौकात राहणारा एक पैलवान आज देशाचं संपूर्ण सहकार खातं सांभाळत आहे. याचा आमच्या तमाम पैलवानांसाठी खूप मैलाचा दगड आहे तो. यदा कदाचित इथनं पुढं कोणता पैलवान त्या डिपार्टमेंटला जाईल की नाही शाश्वत आहे, परंतु सहकार खातं हे तळागाळात गेलेलं आहे. आणि हडाचे पैलवान असले अण्णा उल्हास आपण सांगितलं की माझ्या हस्ते नागरी सत्कार झाला आणि क्रीडा खातं आहे. आणि त्या ठिकाणी अण्णा 2 महिन्यापूर्वी महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे अध्यक्ष झाले. ते अण्णा खेळ त्यांच्या अंगात खाली चालतात. या ठिकाणी आदरणीय महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेचे सचिव संजय शेटे सर सुद्धा आलेले आहेत. त्यांचे विश्वासू सहकारी आदरणीय संदीप बाप्पा बोंडे तेही महाराष्ट्र राज्य ऑलिम्पिक संघटनेमध्ये आहे, ते या ठिकाणी उपस्थित राहिले. त्याचप्रमाणे आदरणीय गुरुवरे कतुरे सर उपस्थित राहिले, त्यांचा या ठिकाणी मनापासून आभार. त्याचप्रमाणे आदरणीय उल्हासदादा पवार, आदरणीय शंकर भाऊ मांडेकर आमदार, आदरणीय सिद्धार्थजी शिरोडे साहेब, आदरणीय पुण्यनगरीचे महापौर आणि पैलवानांवरती भरभरून आशीर्वाद दिलेले आहे. पण आमच्या कुंजीर तालमीवरती जास्त प्रेम असणारे आमच्या मारमेदारांचे स्नेही आदरणीय दीपक भाऊ मानकर हे या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिले. आणि भाऊ पहिल्यांदा मी असं पाहिलेलं आहे की स्टार्ट टू एंड कार्यक्रम भाऊ बसलेले आहे. कारण पूजा जरी असेल त्यावेळेस 5 मिनिटं यायचे, परंतु आज दीपक भाऊंनी कमीत कमी 2 ते 2.5 तास पाहुण्यांसाठी वेळ काढला, पैलवानासाठी काढला का आपल्यासाठी काढला, कुंजीर तालमीसाठी हे कोड आहे. परंतु अण्णा आज दीपक भाऊ 2 ते 2.5 तास या ठिकाणी उपस्थित राहिले. त्यांचंही सुदर्शन मित्र मंडळ असेल, फर्ग्युसन कॉलेज व्यापारी संघटना असेल, कुंजीर तालीम असेल, सर्व पैलवानांच्या वतीने आपले आभार. त्याचप्रमाणे
भारत देशातील नामांकित पैलवान आदरणीय नरेंद्र चोरगे यांचे या ठिकाणी आभार. त्याचप्रमाणे आदरणीय आमच्या तालमीवरती पहिल्यापासून वरद असलेले बाबाभाऊ कांदारे यांचे विश्वासू गोपाळदादा तिवारी, त्याचप्रमाणे ऑलिम्पिकवीर मारुती अण्णा आडकर, उपमहाराष्ट्र केसरी दशरथाबा पवार, त्याचप्रमाणे संभाजी राक्षे, आदरणीय पायगुडे डेअरीवाले या ठिकाणी आलेले, त्यांचंही या ठिकाणी स्वागत आणि आभार. ज्योत्स्नाताई एकबोटे ज्यांच्या माध्यमातून ही संकल्पना निश्चयास गेली. आदरणीय त्यावेळेस सिद्धार्थी शिरोळे आमदार नगरसेवक होत्या. अण्णांच्या भाषणात हे केलं. नीलमताई खाडे, आदरणीय अपूर्वदादा खाडे आणि सर्वात महत्वाचा गुरुवर्य दत्तात्रय खाडे या ठिकाणी खाली बसून राहिले. मुलाच्या हातात सत्ता सोपवली, आता मुलगा व्यासपीठावरती राहील असं सांगितलं आणि त्या ठिकाणी निवांत त्यांनी हा कार्यक्रमही पाहिला आणि आले. या ठिकाणी आदरणीय राजाभाऊ हिंदवले उपस्थित राहिले. या सर्वांचं शब्द सुमाराने मनात. त्याचप्रमाणे आदरणीय बाळासाहेब आंबराळे आणि मानकर परिवार, कारण आपले नाते संबंध आहेत. या ठिकाणी मारणे वस्त्रला कुस्तीमुळेच आपली कन्या अण्णांनी मग कशी सांगितलं, मानकर विठोबा मानकर वस्त्रदांनी मारणे वस्त्रदांची कुस्ती पाहिली आणि माझी बहीण मारणे वस्त्रदांनाच देणार असा चंग बांधला आणि ते नातं जुळून आलं. असं मारणे आणि मानकरांचं हे नाते संबंध त्या मानकर परिवारातून आलेल्या प्रत्येक व्यक्तीच्या या ठिकाणी कुंजीर ताली मित्र परिवाराच्या वतीने आभार व्यक्त करतो. इथं उपस्थित राहिलेल्या सर्वांचं शब्द सुमनाने मनापासून ते मनापर्यंत आभार व्यक्त करतो. असाच लोभ असावा. अल्पहाराची व्यवस्था अत्यंत चांगली केलेली आहे. कुंजीर तालमीतील सर्व पैलवानांना विनंती आहे, आपण या ठिकाणी फोटोसाठी नाम फलकाजवळ जायचं आहे. धन्यवाद. एकजुटीनं पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलया. एकजुटीनं पेटल रान तुफान आलया, काळ्या भुईच्या भेटीला भेगाळ माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस, घेऊन हात हातामंदी घेतला लेकरांनी ध्यास. लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालया, पिचलेला इझलेला टाहो कधी न कुणा कळला, तळमळलीस तू करपुनी हिरवा पदर तुझा जळला. छळ केला पिढी जात तुझा ग उखडून वनराई, अपराध किती झाले पण आता शरण तुला आई. परतीन आली जाण जागर झालया, जरी रुजलो उदरात तुझ्या कुशीत तुझ्या घडलो, स्वार्थाचे तट बांधत सुटलो अनवैरी तुझे ठरलो. चालवुनी वैराचे नांगर नासवली माती,
छिन्न तुझ्या देहाची ही चाळण उरली आता हाती उपरतीन आलिया जाण जागर झालं एकजुटीन पेटल राहण तुफान आलं हे काळ्या भुईच्या भेटीला हे आभाळ आलं वेगाळे माय मातीच्या ह्या डोळ्यात जागली आस घेऊन हात हातामंदी घेतला एक राणी ध्यास लई दिसानी भारल्या वाणी शिवार झालं